292 चर्चेमध्ये विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, जयंतराव पाटील आव्हाड, जितेंद्र आव्हाड, नाना पटोले, अमित साटम, अनिल देशमुख, रवींद्र वायकर, धानोरकर, सुनील राणे, सुनील टिंगरे, प्रकाश पातरपेकर, अबू अजमी, अमीन पटेल, मनीषाताई चौधरी, रोहित पवार, राम कदम, रमेश कोरगावकर, बळवंतराव वानखेडे, जयकुमार गोरे, सुनील भुसारा, सचिन कल्याण शेट्टी, विक्रम सावंत, कैलास पाटील, रवींद्र धंगेकर, रमेश बोरनारे, वैभव नाईक, राहुल कुल अशा अनेक इतरही सदस्यांनी यामध्ये सहभाग घेतलेला आहे। आणि खरं म्हणजे गृह विभागाच्या सूचना आणि मुद्द्यांवर गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी अतिशय सविस्तर उत्तर या ठिकाणी दिले। खरं म्हणजे विरोधी पक्षातर्फे दाखल करण्यात आलेला अंतिम आठवडा वाचल्यानंतर आणि त्यानंतर सदस्यांची भाषणे देखील आपण ऐकली आणि प्रस्तावातील मसुदा देखील आपण पाहिला। पण खरं म्हणजे यामध्ये प्रकर्षाने ज्या गोष्टी जाणवल्या, खरं म्हणजे हा प्रस्ताव दाखल करताना मी एवढंच म्हणेन की विरोधी पक्ष अतिशय गोंधळलेल्या अवस्थेमध्ये आहे। मी पहिल्या दिवशी देखील म्हणालो होतो, पहिल्या दिवशी देखील तुमची चहावर बहिष्कारच्या वेळेस ते पत्र आलं होतं तेव्हाही वाचलं की आपला अवसान गळाले का काय, तो अवसान गळालं तेव्हाच म्हणालो मी। पण ते आज या पूर्ण अधिवेशनामध्ये जयंतरावांना पटलंय, ते हसतायत। हो जयंतराव बसा ना, मजा नाही येणार, बसा ना बसा। कदाचित वरिष्ठ नेते दिल्लीत लोकसभेच्या जागा वाटपामध्ये व्यग्र असल्यामुळे सगळेच जण महाविकास आघाडीचे नाही एनडीए आघाडीचे, आणि त्यामुळे योग्य दिशा मिळाली नसेल आणि शिवाय दिशा प्रकरणामध्ये काही लोकांनी इथे सदस्यांनी मत मांडल्यामुळे आधीच दिशाहीन झालेल्या विरोधी पक्षाचं गलबत आणखीनच भरकटलेलं दिसलं। आणि यामध्ये अंतिम आठवडा प्रस्तावात काय मागणी केली पाहिजे याचा विचार देखील आपण विरोधी पक्षाने केला पाहिजे। कालपर्यंत भ्रष्टाचार युक्त आणि प्रभावहीन असल्याची ओरड विरोधी पक्ष करत होता जलयुक्त शिवार योजनेच्या संदर्भात, आणि ही योजना मी सांगेन की देवेंद्रजी जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा ही योजना आपण यापूर्वी देखील मी सभागृहात ते मांडलंय, ती सुरू झाली आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी ती सुरू झाली आणि शेतकऱ्यांना त्याचा फायदाही होऊ लागला। परंतु त्यावेळेस आरोप झाले ती योजना बंद झाली, परंतु आता ती योजना अनेक भागात राबवण्याची मागणी देखील आपण करताय। यामुळे खरं म्हणजे आपली ओरड आणि आपले आरोप किती खोटे होते हे देखील या ठिकाणी सिद्ध झालेलं आहे। तसेच या प्रभावी असलेल्या योजनेमध्ये या योजनेला 2.5 वर्ष भासणात गुंडाळून विजयराव महाराष्ट्रातल्या लाखो त्यांचं नुकसान करण्याचं, त्यांच्या जीवाशी खेळण्याचा जो काही प्रकार महाविकास आघाडी सरकारने केला आहे, त्यामुळे महाविकास आघाडी म्हणायचं की आणखी काय म्हणायचं असा प्रश्न या ठिकाणी पडलाय। शेवटी या राज्यातल्या प्रत्येक माणसाचा विकास साधण्याचं काम सरकारने करायचं असतं। त्यामुळे शेतकरी असू द्या, कष्टकरी असू द्या, महिला भगिनी असू द्या, अन्य कुणीही असू द्या, परंतु केवळ सूड भावनेने यांनी महाराष्ट्राच्या महत्वाकांक्षी प्रकल्पांना रोखून धरलंय। आणि खरं म्हणजे
अनेक प्रकल्प रखडले आणि रखडवले गेले। हे खरं म्हणजे एक चांगल्या राज्यकर्त्याचं हे लक्षण नसतं। चांगल्या राज्यकर्त्याचं काम नसतं आपल्या अहंकारापोटी राज्याला विकासापासून वंचित ठेवणं, मागे ढकलणं हे काही योग्य नाही। आणि म्हणूनच आज आपण पाहतोय की एफडीआय पासून शिक्षण क्षेत्रापर्यंत सर्व क्षेत्रावर आघाडीवर असलेलं आपलं राज्य मागे पडलं। आम्ही कारभार हाती घेतल्यानंतर एफडीआय मध्ये विजयराव पुन्हा पहिल्या क्रमांकावर आपलं राज्य आणण्याचं काम आम्ही केलं। जे आपल्या महाविकास आघाडीच्या काळात ते मागे गेलं होतं। इतर राज्य आपल्या पुढे गेली होती। 2014 ते 19 आपण पुढे होतो आणि म्हणून आमचं सरकार आल्यानंतर मग मेट्रो असेल, कारशेड असेल, समृद्धी महामार्ग असेल, बुलेट ट्रेन असेल, मुंबई न्हावा सेवा शिवडी एक्सप्रेस असेल, जो सी लिंक आहे तो असेल, मुंबई पुण्यातला तो मिसिंग लिंक असेल, हे कोस्टल रोड असेल, या सर्व अनेक पायाभूत सुविधा प्रकल्पांचा आम्ही युटर्न बंद करून टाकला आणि त्याला फास्ट ट्रॅकवर आणलं। हे देखील मी या ठिकाणी सांगू इच्छितो। युटर्न म्हणजे माहित आहे ना, विरोधकांच्या या मागणीमुळे जलयुक्त शिवार योजनेचं यश वादातीत असल्याचं स्पष्ट झालंय आणि म्हणून राजकारण करताना वस्तुस्थिती लक्षात घेऊन राजकारण केले पाहिजे, आरोप केले पाहिजे, परंतु आरोपाला आरोप म्हणून कधी विरोधी पक्षाने या ठिकाणी आरोप करता कामा नये। चांगल्याला चांगलं म्हणणं ही देखील या महाराष्ट्राची संस्कृती आहे, तेही काम केलं पाहिजे। आणि म्हणून काही दिवसांनी का होईना विरोधी पक्षांना आपल्या कामाची पोचपावती नाईलाजाने का होईना द्यावी लागते। जलयुक्त शिवार योजना राबवावी म्हणून आपली मागणी अनेक लोकांची आली आणि हीच पावती उद्या शेतकरी बांधवांच्या पॅकेज आणि मराठा आरक्षणाबाबत देखील आपल्याला द्यावी लागेल। यामध्ये देखील शंका बाळगण्याचं कारण नाही, कारण कालच आपण पाहिलं परवा की शेतकऱ्यांना ज्या योजना लागू केल्या आपण सर्व नियम बाजूला ठेवून ज्या वेळेस शेतकऱ्यांचं नुकसान झालं त्या वेळेस शेतकऱ्याच्या मागे आपलं सरकार उभं राहिलं। त्याच्यावर मी आता बोलू इच्छित नाही। मराठा आरक्षणाबाबत देखील मी दोन्ही सभागृहामध्ये विस्तारपणे माहिती दिली, तसेच पुढची दिशा देखील स्पष्ट केली। या संदर्भात मराठा समाजाने मोठ्या प्रमाणावर देखील समाधान देखील व्यक्त केलंय। मात्र अशोकराव आज नाहीये, तिकडे गेले काय? अशोक ऐकत असतील, आहेत बाहेर ना? अशोकराव त्यांनी काल बाहेर जाऊन आरोप केले मराठ्यांच्या या जिव्हाळ्याच्या प्रश्नातही राजकारण आणण्याचं सोडलं नाही। त्यांनी टीका केली। खरं म्हणजे वास्तविक त्यावेळेस अजितदादा इकडे बसलेले आहेत। मी अध्यक्ष होऊ नये म्हणून देखील पडद्याआड प्रयत्न झाले। मी उपसमितीचा अध्यक्ष झालो तर तातडीने मराठा समाजासाठी धडपड करेन, मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी काम करेन, ही भीती त्यावेळेस 2.5 वर्षाच्या मुख्यमंत्र्यांना आणि त्यामध्ये अशोकरावांना देखील होती। पण आम्ही त्यावेळेस सांगितलं जाहीरपणे, अशोकराव होत आहेत ना, होऊ द्या, हरकत नाही। परंतु आजची परिस्थिती जी आहे ती निर्माण झाली नसती हे मी छाती ठोकपणे ते सांगू इच्छितो। आणि म्हणून जे काही साठलोट केलं, डावललं, हा विषय झाला गेला, गंगेला मिळाला, त्याच्यावर मी काय बोलू इच्छित नाही। पण अशोकराव बाहेर असले तर वैभव आहेत का बाहेर? ऐकतात आणि कुठे बोलतो मी? अरे बोलायचं किती आहे माझ्याकडे इथे। आता तुम्ही जशा पद्धतीने आरोप रोज करता इकडे, तुम्ही स्वतःवर घेऊ नका, पायऱ्यांवर, प्रत्येक अधिवेशनात, रस्त्यावर, त्याच्या तुलनेत मी किती बोलतोय, मी किती संयम बाळगलाय। मी संस्कृती परंपरा आपली सोडलेली नाही महाराष्ट्राची। अरे तुम्ही कधीच नाही, पण मला सोडायला पण लावू नका। पण खूप आहे पोतडीमध्ये, आळ्याला गेलो हळूहळू तर खूप निघेल। त्यामुळे अशोकरावांना मी एवढंच सांगतो, तुमच्या आदर्श कारभारामुळे
अशोक पर्व तर चमकलं, पण मराठा पर्व मात्र अंधारातच ठेवलं आपण. ते तर आपल्याला माहित आहे. आणि म्हणून आम्ही घेतलेल्या प्रत्येक विकास प्रकल्पाबाबत ते आता निकालच खोटं आणि दिशाभूल करणारे आरोप करत असले तरी सुद्धा यथावकाश त्यांना याही प्रकल्पांबाबत आमच्या कामाची पोचपावती द्यावीच लागेल. पण ज्याला मनाचा मोठेपणा असेल तर ते देतील, त्याच्यावर मी जाऊ द्या बोलत नाही. याशिवाय अंतिम आठवडा प्रस्तावात शालेय शिक्षणाच्या झालेल्या दुरावस्थेचा देखील ओझरता उल्लेख केलेला आहे. पण आता आपण विषय काढलेलाच आहे, त्यामुळे मी एवढंच सांगतो, शालेय शिक्षणाची दुरावस्था झालीच होती. पण ती कधी झाली होती? तुमच्या सरकारच्या कालावधीत. केंद्र सरकारच्या परफॉर्मन्स ग्रेडिंग इंडेक्स मध्ये 2017 ते 2019 या कालावधीत महाराष्ट्र पहिल्या लेवलवर होता, पहिल्या क्रमांकावर होता, म्हणजे अव्वल दर्जाचा होता. मात्र महाविकास आघाडी सरकार महाविकास आघाडी आणि या सरकार सत्तेत आल्यानंतर शिक्षण व्यवस्थेची घसरण होण्यास सुरुवात झाली आणि 2021-22 साली राज्य तिसऱ्या लेवलवर विजयराव गेलं, म्हणजे थर्ड क्लास वर गेलं. डिजिटल स्कूल आणि वर्ल्ड क्लास शिक्षणाच्या गमजा आणि गप्पा मारणाऱ्यांनी प्रत्यक्षात शिक्षण व्यवस्थेला थर्ड क्लास वर नेऊन ठेवलं होतं. ही वस्तुस्थिती आहे. वर्षाताई, ही वस्तुस्थिती आहे, तपासून बघा. पण आम्ही कारभार हाती घेतल्यापासून शाळांचा आणि शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी सातत्याने काम सुरू केलं. माझी शाळा सुंदर शाळा हे अभियान आम्ही राज्यभर राबवतोय. त्याची सुरुवात देखील झाली आहे. महावाचन अभियान राज्यभरात राबवलं जात आहे. त्यामुळे वाचन संस्कृती वाढेल, विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लागेल. संच मान्यता, अध्यक्ष महोदय, शिक्षक भरती आणि शाळा मान्यता या सर्व प्रक्रिया अत्यंत पारदर्शक पद्धतीने आमचे शिक्षण मंत्री केसरकर राबवत आहेत. याशिवाय CSRच्या माध्यमातून अनेक नामवंत कंपन्या या शाळांचा दर्जा उंचावण्यासाठी पुढे येत आहेत आणि मॉडेल स्कूल देखील या ठिकाणी करण्याचा आमच्या सरकारचा प्रयत्न आहे. आणि त्यामुळे महाराष्ट्रातील शिक्षण व्यवस्था याचा कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही, हे देखील मी या ठिकाणी सांगतो. कोंबडं किती झाकून ठेवलं तरी महाराष्ट्रात विकासाचा सूर्य उगवल्याशिवाय राहणार नाही, एवढंच आपल्याला मी सांगतो. किती आरोप केले तरी सुद्धा आम्ही जे काम करतोय ते जनतेसमोर आहे. महापालिका क्षेत्रात बेकायदा बांधकामातून होणाऱ्या भ्रष्टाचाराबाबतीमध्ये विरोधकांनी बात केलेली आहे. अमीन भाई, जितेंद्र आवाड इधर सामने बैठे हैं, मैंने उनके सामने ही एक कमिश्नर को फोन किया. मैंने कहा अनधिकृत बांधकाम जो भी होगा उस मी एवढंच सांगतो, महापालिका आयुक्तांना आदेश दिले, सर्व अनधिकृत बांधकाम होता कामा नये. अनधिकृत बांधकामाला कोणी सुरुवात केली तर फुटिंगवरच त्याचं तोडून टाका आणि जे अधिकारी त्याला मदत करत असतील त्यांच्यावर पण गुन्हे दाखल करून त्यांना जेलमध्ये टाका. जितेंद्र आव्हाडजी बरोबर आहे. आणि म्हणून या ठिकाणी म्हणून एकच सांगतो, अध्यक्ष महोदय, महापालिका काय बोलायचं आहे ह्याच्याबद्दल आहे नाही, मला माझं भाषण झाल्यावर. अध्यक्ष महोदय, महापालिकेतील बेकायदा बांधकामाच्या तथाकथित भ्रष्टाचारावर हा काय बोला. ठीक आहे. उत्तर चालू आहे. अरे बसन जाऊ दे ना. उत्तर चालू आहे. उत्तर प्रोसिजर माझा असा आहे की ऐका ना, अरे थांबा ना.
अध्यक्ष महोदय, पॉइंट ऑफ प्रोसिजर असा आहे, मी 293चा प्रस्ताव मांडला, तुम्ही अंतिम आठवड्यावर बोलायला सुरुवात केली. खरं तर 293चं उत्तर अरे 293 वर बोललो ना मी. 293च्या प्रस्तावावर तुमचं नाव घेतलं मी. वर्षाताईचं पण नाव घेतलं सर. एकत्रित झाले दोन्ही उत्तर. सीएम साहेब दोन्ही उत्तर एकत्रित देत आहेत. दोन्ही उत्तर एकत्रित आहेत, सांगितलं ना मी. हे बघा, हे बघा, हे बघा. हो 200 बघा. हो बघा, ह्याच्यात लिहिलंय दोन्ही एकत्रित उत्तर आहे काय. हे बघा अध्यक्ष महोदय, तुमचं लक्ष नाहीये. महापालिकेत बेकायदा बांधकामांच्या तथाकथित भ्रष्टाचारावर आपण बोलला, त्याबद्दल मी धन्यवाद देखील देतो. आणि आपल्याला सांगतो मी की कुठल्याही महापालिकेमध्ये अनधिकृत बांधकाम जे झालं, जुनी जी गेलं याला गंगेला मिळालं, पण यापुढे अनधिकृत बांधकाम कुणालाही करता येणार नाही. आणि कोणी केलं ते संबंधित जे जबाबदार अधिकारी असतील, कोणी असतील, तर ते बांधकामावर तर कारवाई होईलच, परंतु त्यांच्यावर पण फौजदारी कारवाई, गुन्हे दाखल करून त्यांनाही जेलमध्ये जावं लागेल, हे मी स्पष्ट केलेलं आहे. आणि म्हणून परंतु आपण भ्रष्टाचार, बेकायदा बांधकामावर बोललात, थोडं कोविडवर बोलायला पाहिजे होतं अमीनभाई. कोविडवर पण बोलायला पाहिजे होतं, बरोबर ना. आपको मान्य है, लेकिन आप थोड़ा मजबूर है क्या, मजबुरी है तो म्हणून आपण ते विसरलात. परंतु आम्हाला माहित आहे कोविडमध्ये जे काय मुंबईकर, आम्ही विसरलो नाही आणि मुंबईकर जनताही विसरलेली नाही. खरं म्हणजे जे काय प्रकार झाले त्याच्यावर हसावं की रडावं हा प्रश्न आमच्या समोर पडतोय. अध्यक्ष महोदय, जर असले प्रकार पाहून आणि व्यवहार बघून या मुंबईकरांना नाही, आपल्या कुणालाही चीड आल्याशिवाय राहणार नाही. कारण कोविड काळात यांनी केलेला जो भ्रष्टाचार आहे, हा भ्रष्टाचार म्हणजे मैताच्या टाळूवरचं लोणी खाण्याचा प्रकार आहे अमीनभाई. याच्यामध्ये खरं म्हणजे या भ्रष्टाचाराच्या सुरस कथा अरेबियन नाईट्स मधील कथांपेक्षाही अकल्पित आहेत, भारी आहेत. आणि कोविडमध्ये भ्रष्टाचाराच्या अनेक प्रकरणांना कॅग आणि ईडी आदी विविध यंत्रणांच्या माध्यमातून देखील वाचा फुटली होती. आणि ते तर आता लगेच नाही सांगा, थांबा, तर तपास चालू आहे. अध्यक्ष महोदय, राज्यातील जनता मृत्यूशी लढा देत भीतीच्या वातावरणामध्ये त्या काळामध्ये जगत होती, हे आपल्या सगळ्यांना माहित आहे. कोविड हा अनपेक्षित आजार आला, अनपेक्षित संकट आलं, त्याची तयारी कुणालाही माहित नव्हती काय करावं. आणि अशा परिस्थितीमध्ये हे भीतीच्या वातावरणात मुंबईकरने, महाराष्ट्रातली जनता जगत असताना पैसे लुटण्याचा हा किळसवाना प्रकार पाहिल्यानंतर कुठल्याही सामान्य माणसाच्या मनात तिढीक उठल्याशिवाय राहणार नाही. अध्यक्ष महोदय, कपनचोर, खिचडी चोर अशी बिरुद देखील कमी पडतील. अशा प्रकारचा मोठा भ्रष्टाचार या ठिकाणी कोर्टमध्ये केलेला आहे. आणि म्हणून असा जो थक्क करणारा प्रकार ऑक्सिजन प्लांट उभारणीत देखील केलेला आहे. ऑक्सिजन प्लांट जे रुग्णांना जीवदान देण्याचं काम ऑक्सिजन प्लांट करत होते. खरं म्हणजे यामध्ये अक्षरशः मी नावं घेणार नव्हतो, परंतु या ठिकाणी काही लोकांच्या कृपेने अक्षरशः टेंडरचा पाऊस पडला आणि उत्तर प्रदेशातील हायवे कन्स्ट्रक्शन नावाची एक कंपनी या ठिकाणी अशी काही तळपली की स्वतःचे मुख्य काम सोडून रोमिंग पॉवर ऑफ एटर्नी देऊन इतर अवांतर कामात प्रचंड त्यांनी काम घेतलं. आता मी नावं थोडीशी वगळलेली आहेत, गाळलेली आहेत. हा
त्याच्यामध्ये काय झालंय, आदित्य राजाच्या कृपेने वरुण राजाने अक्षरशः टेंडरचा पाऊस पडला. आता ठीक आहे, तुम्हाला तुमची इच्छा आहे ते बोलून टाका, ठीक आहे. कारण शेवटी मी म्हणालो की या प्रकरणातील एक महत्वाचं प्याद जे आहे हा रोमिन छेडा आहे. अध्यक्ष महोदय, या कंपनीच्या सुरस्कतांची सुरुवात झाली ती जिजामाता उद्यानातील पेंग्विन प्रकरणापासून. हायवे ब्रिज बनवणाऱ्या या कंपनीला चक्क पेंग्विन साठीचं इन्फ्रास्ट्रक्चर बनवण्याचं कंत्राट मुंबई महापालिकेने बहाल केलं. या हायवे कंपनीने पॉवर ऑफ एटर्नीद्वारे हे काम रोमिन छेडाला दिलं. इथं रोमिनचा पहिला रोमिंग आणि रोमहर्षक प्रवास सुरू झाला. पुढील 4 वर्षात रोमिनला, अध्यक्ष महोदय, छोटी मोठी मिळून सुमारे 270 कोटी रुपयांचा तब्बल 57 कंत्राट देण्यात आली. 57 कंत्राट. यावर हायवे बनवणाऱ्या या कंपनीला पुढे ठेवून रोमिनला पेंग्विन पाठोपाठ कोविडच्या कठीण काळात चक्क ऑक्सिजन प्लांट उभारण्याचं कंत्राट देखील देण्यात आलं. त्याचा काय संबंध? रोड बनवणारी कंपनी आणि पेंग्विनचं काम, त्यानंतर कोविडचं काम, कोण आहे, कशासाठी दिलं? बरं, हा रोमिन छेडा तरी ऑक्सिजन प्लांट उभारण्याचं काम करत असेल अशी कोणाची समजूत होईल. पण गंमत म्हणजे त्याचं बोरिवलीत परिहार डिपार्टमेंटल स्टोअर नावाचं कपड्याचं दुकान होतं. हे वस्तुस्थिती आहे, हे रेकॉर्डवर आलेलं आहे, तपासात आलेलं आहे. आणि कपड्याचं दुकान होतं. हायवे कंपनीला कंत्राट मिळताच 2% पैसे ठेवून उर्वरित सर्व पैसे या रोमिन छेडाच्या खात्यात फिरवण्यात आले. पैशांसाठी मुंबईकरांच्या जीवाशी किती खेळ करायचा याचा तरी विचार केला पाहिजे. एकीकडे माणसं मरतायत, एकीकडे लोकांचे जीव जात आहेत, आणि अशा प्रकारचं काम जी मंडळी करत होती त्यांनी थोडा तरी विचार करण्याची आवश्यकता होती. ऑक्सिजन प्लांट कडून 60 कोटीचं काम जुलै महिन्यात ऑक्सिजन प्लांटचं पूर्ण करणं अपेक्षित असताना प्रत्यक्षात ऑक्टोबर महिन्यात काम पूर्ण झालं. मात्र सदर काम 1 महिना उशिरा म्हणजे ऑगस्ट मध्ये पूर्ण झाल्याचं दाखवून त्याकरिता केवळ 3 कोटी दंड आकारण्यात आला. म्हणजे त्याच्यामध्ये देखील जे काही गैरप्रकार झालाय तो देखील तिकडे तपासात आलेला आहे. ऑक्टोबर महिना धरला तर 3 महिन्यांकरिता 9 कोटी रुपये दंड आकारणे अपेक्षित होतं. प्रत्यक्षात केवळ 3 कोटी दंड आकारण्यात आला. पण इथंच ही गोष्ट संपलेली नाही. या ठिकाणी ऑगस्ट मध्ये बोगस कागदपत्रांच्या आधारे काम पूर्ण झाल्याचं दाखवलं. कारण काम पूर्ण झाल्याचा दाखला दिल्यानंतर याच दाखल्याच्या आधारावर लगेचच पुढचं 80 कोटींचं काम त्याला देण्यात आलं पुन्हा. त्यामुळे ऑगस्ट मध्ये कार्यपूर्ती झाल्याचे दाखवण्याचा जो काही आटापिटा केला होता तो याच कारणासाठी. अध्यक्ष महोदय, ऑक्सिजन प्लांटच्या अगोदरच्या ज्या काही कथा आहेत त्या तर अगदी अचंबित करणाऱ्या आहेत. रस्ते बांधणाऱ्या कंपनीच्या नावावर रोमिन छेडाला पेंग्विन एक्झिबिशन सेंटर बरोबरच रोबोटिक झू, 5D थिएटर, प्रशासकीय कार्यालय, लांडगे, कोल्हे, स्लॉथ बेअर, ऑटर, मद्रास पॉन्ड टर्टल, तरस, बिबट्या एक्झिबिशन सेंटर, पक्ष्यांचे पिंजरे, रेप्टाईल हाऊस आदी कामे सर्रास देण्यात आली. सगळी कामं दिली. याबरोबरच पेंग्विन कक्षाकरिता निगा व देखभालीचे कंत्राट देखील बहाल करण्यात आलं. अमीनभाई सुनो बरोबर. ज्यामध्ये HVAC सिस्टीम, इलेक्ट्रिकल सिस्टीम, लाईफ सपोर्ट सिस्टीम,
वेटरनरी डॉक्टर आणि पेंग्विन करता मासे पुरवण्याचं कंत्राटही देण्यात आलं. एक ही आदमी है, देखो कितना सबका मालिक. आता काय यावर आपण काय बोलणार. आणि म्हणून जिजामाता उद्यानामधील इंजिनिअरिंग सेवांचेही निगा देखभालीचे काम याच कंपनीच्या माध्यमातून रोमिन छेडाला देण्यात आलं. अनेक वेळा हे काम एक एक महिन्याच्या कालखंडाचं दाखवून अध्यक्ष महोदय सातत्याने सलग त्याला देण्याचं काम या ठिकाणी केलं. म्हणजे एक एक महिना करून त्याचं सातत्य टिकवत राहिलं. आणि या कंपनीला नंतर महापालिकेच्या शाळांमध्ये वॉटर प्युरिफायर पुरवण्याचं कामही देण्यात आलं. पक्षी कक्ष आणि टर्टल पॉन्ड साठी अंडर वॉटर लाईट्स, फिल्टर पंप पुरवण्याचंही काम देण्यात आलं. आणि झू हॉस्पिटल मध्ये हाऊस किपिंगचंही काम देण्यात आलं. हे सगळं वर्षाताई मी जे बोलतोय ते रेकॉर्डर आहे आणि सगळं तपासात आलेलं आहे. पक्षी कक्षात एनरिचमेंट डिव्हायसेस पुरवण्याबरोबर नॅनो कॉपर कोटिंग असलेला कोल्फशील्ड पुरवण्याचं देखील काम देण्यात आलं. झू पाठोपाठ जोगेश्वरीत बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा हॉस्पिटलमध्येही हे काम त्यांना देण्यात आलं. हे कमी झालं की काय म्हणून महापालिकेच्या विविध हॉस्पिटलमधील एसी युनिटच्या देखभालीचं काम पण दिलं. वर्सटाईल म्हणजे त्याच्याकडे मल्टीपर्पज, मल्टी टॅलेंटेड, मल्टी काय त्याला बोलायचं, वर्सेटाईल म्हणाले. आणि म्हणून या ठिकाणी ही कंपनी काय काय करते याची जंत्री प्रचंड आहे. खरं म्हणजे आणखी काय काय दिले जाऊ देते. आणखी आपल्या माझं गरगरायला लागले डोकं, तुमचे गरगरेला ऐकून, त्यामुळे सोडून द्या. रस्ते बनवणाऱ्या या कंपनीला रोमिन छेडाला यांनी काय काय काम करायला लावले हे वाचून खरं म्हणजे ही लोक कुठल्या थराला गेलेत याचा अंदाज आपल्याला आला पाहिजे म्हणून मी बोलतोय. कारण मी कधीही बघा एवढ्या डिटेलमध्ये कधी बोललो नव्हतो. रोज तुम्ही आमच्यावर आरोप करणार, रोज शिव्या घालणार, रोज आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करणार. अरे ह्याच्यामध्ये एवढं सगळं आहे हे आता तपासामध्ये सगळं बाहेर येणार आहे आणि विथ प्रूफ येणार आहे. ऑक्सिजन म्हणजे ऑक्सिजन जे प्लांट आहेत ते कपड्याचं दुकान असणाऱ्या रोमिन छेडाने गंजलेलं ऑक्सिजन प्लांट दिल्यामुळे ब्लॅक फंगसचा प्रादुर्भाव पेशंटला झालेला हे पण रेकॉर्डवर आणलेलं आहे. काही जणांचे डोळे गेले हे पण डॉक्टरने रेकॉर्डवर आणले. हे माझं नाहीये म्हणणं. काही लोकांचा जीव गेलेला आहे परंतु त्यांना काही सोयरसूतक नाही. त्यांना फक्त पैशाशी मतलब आहे. त्यांना फक्त पैशाशी मतलब आहे. आणि म्हणतो मी जिथे टेंडर तिथे सरेंडर. अशा प्रकारच्या वृत्तीने जर काम केलं तर कसं होणार. आणि म्हणून पोतडीत अजून भरपूर आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, सर्वसामान्य मुंबईकर मात्र आपल्याला कुटुंबाचा जीव वाचवण्यासाठी केविलवाणी धडपड करत होता. माझे कुटुंब, माझी जबाबदारी, सर्व टेंडर सगळे सोयऱ्यांच्या घरी, बाकी जनतेनं फिरावं दारोदारी. अशा प्रकारच्या वृत्तीने काम केलेली माणसं समाजाचं कसं भलं करू शकतात, कसा मुंबईचा महाराष्ट्राचा विकास करू शकतात. रस्ते बनवणाऱ्या कंपनीला ऑक्सिजन प्लांट उभारण्याचं काम देऊन या मंडळींनी संपूर्ण आरोग्य व्यवस्थेलाच रस्त्यावर आणलेलं आहे. हे मी या ठिकाणी नम्रपणे नमूद करू इच्छितो.
एक लाईफलाईन जी होते, लाईफलाईन, ती लाईफलाईन नव्हती, ती लाईफलाईन नव्हती, ती डेथ लाईन होती. आणि म्हणून कोविड हॉस्पिटल उभारणीमध्ये चालवण्याचं कंत्राट घेणाऱ्या सुजित पाटकर यांच्या लाईफलाईन हॉस्पिटलने तर लुटालुटीचा उच्चांक गाठलेला आहे. यामध्ये हॉस्पिटलमध्ये काल्पनिक रुग्ण दाखवले, रुग्ण नाहीत, काल्पनिक डॉक्टर दाखवले, त्यांचा पगार काढला आणि रुग्णांबरोबर विजय भाऊ औषधही वितरित केल्याचं दाखवलं. 300 ची 100. त्यापोटी मुंबई महापालिकेच्या तिजोरीवर दरोडा घालण्याचं काम केलंय विजय भाऊ. मी स्वतः वाचलंय म्हणून मी एवढं बोलतोय. आणि म्हणून या दरोड्यात लुटलेल्या दौलतीतून कोणी घर भरली हे अवघ्या महाराष्ट्राला माहित आहे, सगळ्यांना माहित आहे. आणि इथून पुढे आरोप करताना विचारपूर्वक आरोप करा, नाहीतर विजय भाऊ याच्यापेक्षा जास्ती आतमध्ये पोतडीमध्ये आहे. आणि म्हणून काल्पनिक डॉक्टर, काल्पनिक रुग्ण, आरोग्य व्यवस्था चोख आहे असं भासून घरी बसणाऱ्यांनी देशात 1 नंबरचे सीएम आहोत असं सर्टिफिकेट देखील मिळालं. अरे घरी बसून 1 नंबर कसा होऊ शकतो दादा? नाही, तो नंबर उडून नव्हता, तो पाठून होता. त्यामुळे सुरुवातीला मी म्हणालो खिचडी घोटाळ्याचा अनुषंगाने त्याचा वापस उल्लेख मी खिचडी चोर करत नाही, पण एकच सांगतो, महापालिकेने विजय भाऊ 33 रुपयात 300 ग्राम खिचडी कोविड काळात कामगार व गोरगरीब वर्गाला देण्याचं कंत्राट दिलं होतं. 300 ग्रामचं 33 रुपयामध्ये. प्रत्यक्षात मूळ कंत्राटदाराने सब कॉन्ट्रॅक्ट दिलं आणि देताना त्यांनी मापात पाप केलं. 100 ग्रॅम खिचडी द्या म्हणून त्याच्याबरोबर सब कॉन्ट्रॅक्ट केलं. 16 रुपयामध्ये 100 ग्रॅम खिचडीचं कॉन्ट्रॅक्ट देऊन 300 ग्राम देण्याच्या ऐवजी 100 ग्रॅम या गोर गरिबांना खिचडी वाटप झालं. म्हणजे 300 ग्राम देण्याचं कंत्राट, 300 ग्राम त्या ठिकाणी खिचडी द्यायला पाहिजे होती, तिथे 100 ग्रॅम खिचडी दिली आहे. आणि या गोर गरीब कामगार कष्टकरी यांच्या तोंडातला जयंतराव 200 ग्रामचा घास पळवून स्वतःची तुंबडी भरली. नाही जयंतराव नाही. या व्यवहारामध्ये कोणाकोणाच्या खात्यामध्ये किती किती पैसे गेले, चेकने पैसे गेलेले आहेत ते मी आता इथं सांगत नाही, पण ते तपासामध्ये रेकॉर्डवर आहे. कुणाच्या खात्यात किती पैसे, कुणाच्या खात्यात किती पैसे, हे सर्व उघड झालेलं आहे आणि ते बाहेर येईल. सह्याद्री रिफ्रेशमेंट एक हे लाईफलाईन हॉस्पिटल घोटाळ्यातील आरोपी साळुंके, कदम, पाटकर यांच्याशी संबंधित आहे. सह्याद्री रिफ्रेशमेंट. आता खिचडीचं टेंडर भरताना अर्ज सह्याद्रीच्या नावाने, त्यावर कंपनीशी कोणताही कागदोपत्री संबंध नसलेल्या कदमची सही, याहून एक भारी गोष्ट म्हणजे पात्रतेसाठी ज्या किचनचा पत्ता दाखवण्यात आला ते किचन गोरेगाव येथील पर्शियन दरबार या हॉटेलच्या मालकाचं, आणि आपलं किचन खिचडीसाठी दाखवण्यात आलंय याचा त्या पर्शियन दरबारच्या मालकाला पत्ता देखील नाही. म्हणजे त्याचा जेव्हा माहिती घेतली तेव्हा त्यांनी ऍफिडेव्हिट दिलंय की माझ्याशी कुठल्याही प्रकारचा करारनामा कोणी केलेला नाही आणि माझा या घटनेशी काही संबंध नाही. म्हणजे अरेबियन नाईट सोबत आता पर्शियन नाईटच्या सुरस कथा देखील
या हे कोविड कधी झालं, हा भ्रष्टाचार कधी झाला, वर्षातही आपल्या याला पाठिंबा आहे का? या 300 ग्रामच्या 100 ग्रामला या अरेबियन नाईट सोबत पर्शियन नाईटच्या सुरक्षता देखील पुढे आल्यात. आता फक्त आणखी एकीकडे सामान्य माणूस जिवंत राहण्यासाठी धडपड करत असताना यांच्या नोट काउंटिंग मशीन मध्ये मात्र खनखनाट सुरू होता. इकडे माणसं मरत होते, नोटा मोजल्या जात होत्या आणि इकडे माणसं मरत होती. रेमडेसिवीर मध्ये देखील अध्यक्ष महोदय असंच झालंय. महापालिकेच्या वैद्यकीय विभागाचे प्रमुख असलेल्या राठोड यांना भायखळा येतील महापौर बंगल्यावर बोलवून रेमडेसिवीरचं कंत्राट हेट्रो लॅब्सला देण्यास सांगितलं. काय कारण? यासाठी युवा नेत्याचा मित्र असलेला एक पुण्यवान याला मदत करा असे निर्देश आले. युवा नेते पारखी असल्यामुळे पुण्यवान माणसाला ते काम देऊन टाकलं. आणि हेट्रो कंपनी बरोबर महापालिकेने मायलान कंपनीला देखील 40,000 इंजेक्शन प्रत्येकी 650 रुपयात पुरवण्याचं कंत्राट दिलं होतं. 40,000 पैकी 31,000 इंजेक्शन पुरवल्यानंतर उरलेली 9,000 इंजेक्शन पुरवायच्या अगोदर या मायलान कंपनीला 2 लाख रेमडेसिवीर साठी प्रत्येकी 1,568 रुपये दराने कंत्राट दिलं. म्हणजे 650 रुपये एकीकडे आणि दुसरं कंत्राट जे 1,568 रुपयाने. या काळामध्ये नवी मुंबई, ठाणे, मीरा भाईंदर या तिन्ही महापालिकांनी रेमडेसिवीर आवाड जितेंद्र आव्हाड यांना माहित आहे, त्यांनी देखील रेमडेसिवीर विकत घेऊन लोकांना दिले. आपण एक दुसऱ्याला मदत केली त्यावेळेस. महापालिकांनी देखील या तिन्ही रेमडेसिवीर मायलॉन कडून सुमारे 650 रुपयांच्या दराने विकत घेतले. मग इथंच का 1,568 रुपये लागले? आणि म्हणून 2 लाख रेमडेसिवीर साठी 650 ऐवजी 1,568 रुपये देऊन महापालिकेच्या तिजोरीवर 6 कोटीचा डल्ला मारला गेला. फक्त ही काय कलाकारी कोणी केली हे सगळं माहित आहे. याला या सर्व पैशाचा बूस्टर डोस कोणाला मिळाला हे तपासामध्ये पुढे येणार आहे. आणि म्हणून मी एवढंच सांगेन की अशा प्रकारे कोविड मध्ये तरी अशा प्रकारचे प्रकार व्हायला नको होते. एवढीच माफक अपेक्षा मुंबईकरांची आपल्या सर्वांची आहे. त्याचबरोबर धारावीचा देखील एक मोर्चा काढला होता. मला वाटतं सावेंनी उत्तर दिलं त्याच्यावर. धारावीचा पुनर्विकास प्रकल्प सुरू आहे, मान्य केलाय. मुंबईमध्ये मोर्चा निघाला होता. घोटाळा म्हणजे तरी काय आपण समजायचा? निविदा काढून कोविड सेंटरची उभारणी केल्यानंतर निविदापेक्षा अतिरिक्त रक्कम दिली, आता जे मी म्हटलं तो घोटाळा आहे. त्याला घोटाळा म्हणतात. यामध्ये निविदेच्या अटी कायम ठेवणे हा घोटाळा नसतो. कोविड वॅक्सची अव्वाच्या सव्वा दराने खरेदी करणे म्हणजे घोटाळा. रहिवाशांना प्रत्यक्ष मदत करणे हा घोटाळा नाही. अध्यक्ष महोदय, 1 ऑक्टोबर 2022 रोजी धारावीच्या निविदा प्रक्रियेला सुरुवात झाली. ही प्रक्रिया 45 दिवस चालली. जर शेजारी म्हणतो आपण, तुमचं नाही सांगत मी, शेजारी जेव्हा आपण म्हणतो धारावीचे, एवढं जेव्हा प्रेम धारावीवर होतं तर इतर कंपन्यांना हे ग्लोबल टेंडर होतं. या ग्लोबल टेंडर मध्ये इतर देखील कंपन्यांनी पार्टिसिपेट केलं पाहिजे, अशा प्रकारचं काम करायला पाहिजे होतं. त्यांना प्रोत्साहन द्यायला पाहिजे होतं. अग्रगण्य जे मोठे विकासक आहेत त्यांना देखील त्याच्यात इन्व्हॉल्व करायला पाहिजे होतं, पण ते केलं नाही. परंतु मुळात यापूर्वीची निविदा प्रक्रिया रद्द करून यापूर्वी जी निविदा प्रक्रिया झाली होती ती रद्द का केली?
तर त्याला डायरेक्ट ऑर्डर मला वाटतं त्यावेळेस सुरू झालं ते, आणि रद्द करून खरं म्हणजे हा प्रकल्प रखडवण्याचं काम आज सुरू आहे. वर्षाताईंची पण इच्छा आहे की धारावीचा पुनर्विकास झाला पाहिजे, सर्वसामान्य लोकांना न्याय मिळाला पाहिजे, त्यांना घरं चांगली मिळाली पाहिजे. परंतु मी देखील त्यावेळेस महाविकास आघाडीमध्ये होतो, मी नगरविकास मंत्री होतो, मलाही माहिती आहेत काही गोष्टी. आणि मग तो जो पूर्वीची निविदा प्रक्रिया रद्द का केली? तुम्हाला जर दुसऱ्याला द्यायचं नव्हतं तर मग त्यालाच द्यायचं होतं, पण ती रद्द केली आणि हा प्रकल्प विशिष्ट माणसाला मिळावा असाच हेतू होता. ही वस्तुस्थिती आहे. का बिनसलं? मध्ये कोणीतरी सांगितलं की काही सेटलमेंट तुटलं की काय, आणि मग स्वतः मोर्चा काढायचा आणि मग यालाच आपण उलट आरोपाच्या पिंजऱ्यामध्ये सरकारला उभं करायचं, हे काय बरोबर नाही. आणि म्हणून मी एवढंच सांगतो, यामध्ये टेंडर द्यायला तुमचा विरोध होता, तर मग यापूर्वी ज्या कंपनीला टेंडर मिळालं ते टेंडर म्हणजे मिळालं म्हणजे ते सर्व प्रक्रिया झाली होती, ते का रद्द केलं? त्यावेळेस मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे ते ग्लोबल टेंडर काढलं होतं, ती काय पुनर्विकासाची योजना होती, ती टेंडरमध्ये समाविष्ट केली होती पूर्णपणे, आणि त्यावेळेस इतरही लोक त्यामध्ये येऊ शकली असती, परंतु त्यानुसारच निविदा मागवल्या होत्या. टेंडर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर एकही अट सरकारने बदलली नाही. ग्लोबल टेंडर मध्ये अदानी कंपनीने स्पर्धात्मकरित्या भाग घेतला, ते पात्र ठरले. ही सर्व प्रक्रिया अत्यंत पारदर्शकपणे झालेली आहे. परंतु या ठिकाणी मी जास्त काय आरोप करू इच्छित नाही. काही गोष्टी आहेत त्या मलाही माहीत आहेत आणि त्या योग्य वेळी बाहेर येतील. यामध्ये शेकलिंगला द्यायला पाहिजे होता ना, आणि म्हणून एका धारावी प्रकल्पामध्ये टीडीआर संदर्भातली ज्या तरतुदी आहेत त्या पारदर्शक आहेत. त्यामुळे हा प्रकल्प जो आहे हा विशिष्ट प्रकारचा प्रकल्प आहे. हा या प्रकल्पामध्ये जवळपास 2004 पासून प्रयत्न सुरू आहेत. यामध्ये निविदा प्रक्रिया काढली, कोणी रिस्पॉन्स करत नव्हता, आणि हा विशिष्ट प्रकार आहे. जवळपास 10 लाख लोक राहतात. 600 एकरचा हा प्रकल्प आहे. आजची परिस्थिती तिथे आम्ही साफसफाई डीप क्लीन ड्राईव्हला गेलो त्या दिवशी बघितलं, गटार, पब्लिक टॉयलेट, रस्ते सगळं पाहिलं. आणि या विशिष्ट प्रकारच्या व्हायटल प्रोजेक्टसाठी जेव्हा विशिष्ट प्रकारच्या सवलती दिल्याशिवाय हा प्रकल्प होऊ शकत नाही, आणि या सर्व सवलती ज्या आहेत त्या टेंडरमध्ये टाकण्यात आल्या होत्या. आणि म्हणून यामध्ये एवढंच मी सांगेन, आता जे काही लोक आरोप करतायत त्यांनी समजून घेतलं पाहिजे, विकास नियंत्रण नियमावलीमध्ये या अनुषंगाने निविदा व मंत्रिमंडळ मंजुरी या बाबी विचारात घेऊन टीडीआर आणि त्या संदर्भातल्या प्राथमिक अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सदर अधिसूचना 25 डिसेंबर पर्यंत सूचना व हरकती याकरता उपलब्ध आहे. अजून त्याच्यावर निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे आरोप करायच्या अगोदर विचार केला पाहिजे, स्टेटस काय आहे, प्रेझेंट स्टेटस या प्रकल्पाचं काय आहे. आणि म्हणून कोणाला हरकती घ्यायच्या असतील, सूचना करायच्या असतील तर मोर्चे काढण्यापेक्षा यामध्ये जर कायदेशीर प्रक्रियेमध्ये सहभागी होण्याची मुभा तुम्हाला होती, परंतु फक्त केवळ राजकारण करायचं. अधिसूचना अंतिम करण्यापूर्वी सर्व सूचना हरकती यांचा विचार केला जाणार आहे. त्यामुळे प्राथमिक अधिसूचना म्हणजे निर्णय असं समजून आरोप करणं हे चुकीचं आहे. आणि म्हणून नक्की यामध्ये जर सहकार्याची भूमिका जर घेतली असती तर नक्की त्या लोकांना, धारावीच्या लोकांना फायदा झाला असता. जसं मातोश्री 1 पासून मातोश्री 2
हा जसा आपला अभिमानास्पद प्रवास झाला तसा या धारावीकरांचा जो प्रवास आहे धारावी 1 पर्यंत व्हायला पाहिजे. कारण आज परिस्थिती पाहिल्यानंतर काय परिस्थितीमध्ये माणसं राहत आहेत हे पाहिलं पाहिजे. आणि या धारावीतल्या लोकांना खरं म्हणजे या रहिवाशांना जर आपण न्याय देऊ शकलो नाही तर त्यांच्या विरोधात तरी आरोप करणं चुकीचं आहे. आज ज्या परिस्थितीमध्ये ते राहत आहेत तिथे जो धारावी प्रकल्प आहे SRA मध्ये मला वाटतं सिंगल खालच्या ग्राउंडला मिळतं, वरच्याला मिळत नाही घर. परंतु हा पहिला प्रकल्प आहे की सर्वांना घरं त्याच्यामध्ये मिळणार आहेत. म्हणजे पहिला, दुसरा, तिसरा, चौथा जो कोणी असेल माळा सगळ्यांना घरं, सर्व लोकांना घरं देणारा हा सगळ्यात पहिला भारतातला पहिला प्रकल्प आहे. पात्र अपात्र सगळ्यांना. फक्त पात्र माणसाला NC2 तिथे जे दुकानदार आहेत, जे छोटे मोठे उद्योग आहेत त्यांना तिथे मिळेल. जे अपात्र आहेत त्यांना काहीतरी 10 किलोमीटरच्या परिघामध्ये रेंटल स्कीम मध्ये घरं मिळतील. परंतु त्यांना विकत घेण्याची देखील मुभा आहे, विकत घेण्याची मुभा देखील ठेवलेली आहे. आणि TDRचा जो विषय आहे यामध्ये TDRचा जो विषय आहे त्यामध्ये देखील टेंडरमध्ये मला वाटतं 50% TDR त्याच्याकडून, कारण TDR जनरेट होणार तिथं मला वाटतं ह्याचं हाईट रेस्ट्रिक्शन आहे, फनेल झोन आहे, त्यामुळे तो वरती जाऊ शकत नाही. हे हाईट रेस्ट्रिक्शन असल्यामुळे आणि त्यामुळे TDR जनरेट झालेला त्याला मार्केटमध्ये विकल्याशिवाय प्रकल्प होऊ शकत नाही. ही वस्तुस्थिती जाणून घेतली पाहिजे. आणि त्यामध्ये 50% TDR त्याच्याकडून घेण्याची त्याच्यात अट होती, ती परत निगोशिएट करून काहीतरी 40% आणली आहे, 40% वर. आणि जर त्यांनी 40% TDR दिला नाही तर त्याला दुसरीकडूनही TDR घेता येतो. लोडाचे बरोबर आहे की आपको मालूम होगा. आणि दुसरं डिजिटल हे केलंय TDR आणि म्हणजे काय म्हणतो त्याला, डिजिटली तो मॉनिटर करता येईल कुणालाही ते बघता येईल. ट्रान्सपरंट आहे, डिजिटल आहे. TDR असा लपवून छपून ठेवतात, डिजिटल प्लॅटफॉर्म दिलाय. आणि म्हणून त्याचबरोबर जे एक अपर लिमिट देखील आहे की किती टक्क्यापर्यंत, अपर लिमिट पण 90% केलेलं आहे. त्यामुळे सगळं जे आहे आणि तिथे SPV आहे, फक्त अदानी नाही, सरकारला देखील त्यातले 20% जो आहे तो प्रॉफिट झाला तर 20% सरकारला देखील आहे. आणि त्यामुळे हा प्रकल्प जो आहे हा प्रकल्प अतिशय महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. यात 10 लाख लोकांच्या जीवनाशी निगडीत आहे. आणि जे लोक उद्या त्यांना समजलं की हा विरोध कशासाठी होतोय तर मोर्चा तिकडे काढण्यापेक्षा मोर्चा उलट्या दिशेने पण जाऊ शकतो. कारण किती दिवस, किती वर्ष राहणार ते अशा परिस्थितीमध्ये. आणि म्हणून याचा देखील विचार करण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून आज मी एवढंच सांगेन की धारावीकर ज्या काही नरक यातना भोगतायत त्याच्यातून आपल्याला त्यांना बाहेर काढलं पाहिजे. धारावी आशिया खंडातली एक मोठी झोपडपट्टी आहे. धारावी हा आशिया खंडातली झोपडपट्टी न राहता जगातले लोक बघायला आले पाहिजे की धारावीचा विकास कसा झाला आणि धारावीकरांचं जीवन सुसह्य कसं झालं. मला वाटतं तिथं 300 का 350 देतात, त्याच्यामध्ये 300 SRA मध्ये मिळतं. आता इथं 350 स्क्वेअर फीट देण्याचा देखील निर्णय त्या याच्यामध्ये झालेला आहे. एकूणच आपण जर म्हटलं तर काही लोक म्हणजे काही झालं नाही, तडजोड झाली नाही की अशा प्रकारचे मोर्चे काढतात आणि त्याला असं आपण म्हणतो चाहिए खर्चा निकालो मोर्चा. असं पण आहे ना वृत्ती काही लोकांची. मग कोणीतरी मध्ये मीडियाला स्टेटमेंट दिलंय, मग ज्याच्या विरोधात मोर्चा काढला 1 वर्षापूर्वी तो तिथं मिटिंगला होता. हे मी बोलत नाही, टीव्हीवर जाहीर स्टेटमेंट आहे. आणि म्हणून याच्यावर आपल्याला विचार करण्याची आवश्यकता आहे. आणि या धारावीकरांचं जे काही जीवन आहे हे आज ज्या पद्धतीने जगतायत त्याच्यातून आपल्याला त्यांना बाहेर काढायचं असेल तर एक सर्वांनी सकारात्मक भूमिका घेण्याची आवश्यकता आहे. याच्यावर
कुणालाही आरोपाच्या पिंजऱ्यामध्ये उभं करता कामा नये. जे काय ट्रान्सपरंट आहे त्या सगळ्या बाबी इथे आहेत. सूचना हरकतीला अजून वेळ आहे आणि ते न करता मोर्चा काढून काहीतरी दबाव आणायचा मग नंतर बोलणी होईल, ह्या सगळ्या गोष्टी लोकांना माहित आहेत. आणि म्हणून याच्यामध्ये मी आता जास्त जात नाही. बाकी आहे ते नंतर पुढच्या वेळेस बोलेन. यामध्ये प्रदूषण आणि पर्यावरणाच्या बाबतीत देखील काही सदस्यांनी या ठिकाणी आपली मतं मांडलेली आहेत. अध्यक्ष महोदय, 2 नोव्हेंबर 23 साली दिल्लीतल्या प्रदूषणाची बातमी आली आणि पीएमओने त्यासाठी बैठक घेतली आणि ते मी वाचलं. आणि त्याच वेळी मी देखील आपल्या महापालिका आयुक्तांशी त्याचबरोबर पीएमओशी देखील संपर्क साधून काय उपाययोजना सुचवल्यात याची देखील माहिती घेतल्यानंतर इथे देखील तशाच प्रकारची अंमलबजावणी करण्याच्या सूचना आयुक्त आणि सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेऊन मी ताबडतोब घेतली. आणि त्यानुसार आज आपण महापालिकेमध्ये पाहतोय की स्वच्छतेला आपण प्राधान्य दिलेलं आहे आणि ज्या ज्या ठिकाणी कन्स्ट्रक्शन सुरू आहेत, मेट्रोची कामं सुरू आहेत, MMRDची कामं सुरू आहेत, या ठिकाणी जे सरकारी प्रकल्प सुरू आहेत आणि खाजगी प्रकल्प देखील सुरू आहेत त्यांना देखील सर्वांना नोटिसा दिल्यात महापालिकेने. आणि ते सर्व त्यांनी त्यांचं काम, बांधकाम धूळ उडणार नाही अशा प्रकारची सर्व काळजी घेण्याच्या सूचना दिल्यात. आपण पाहतोय की ते सगळं त्या इमारतींना ते कर्टन लावून बंद केलंय, त्यांची धूळ बाहेर येता कामा नये अशा प्रकारचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. त्याचबरोबर आपण मुंबई महापालिकेने डीप क्लीन ड्राईव्ह देखील ही मोहीम सुरू हातात घेतलेली आहे. आणि म्हणून केवळ मी वर्षाताईंच्या इकडे आलो होतो त्या दिवशी की फक्त आपण रस्ते स्वच्छ नाही करत, रस्ते अंतर्गत रस्ते पण, अंतर्गत गटार पण, त्या भागातले नाले पण, त्या भागातले पब्लिक टॉयलेट्स पण, हे सगळे एकाच वेळेस साफ झाले पाहिजे. मी आयुक्तांना सांगितलं एका एरियामध्ये धारावीमध्ये समजा 100 लोक काम करत असतील तर त्या आजूबाजूचे 4-5 वॉर्ड मधले जे माणसं तिथले सगळे जे मोबाईलाइज एका ठिकाणी करायचे आणि 1,500 ते 2,000 मॅनपॉवर जी येते मशिनरी सकट एकाच मोठ्या एरियामध्ये त्यांनी साफ करायचं, स्वच्छ करायचं, रस्ते झाडूने मारायचे, नंतर ब्रशने माती काढायची आणि त्यानंतर रस्ते पाण्याने धुवायचे. अशा प्रकारचं काम डीप क्लीन ड्राईव्हच्या माध्यमातून होत आहे. अंतर्गत रस्ते पण होत आहेत साफ, अंतर्गत गल्लीबोळ पण होत आहेत आणि त्याचबरोबर हे पाणी जे आपण वापरतोय रिसायकलिंगचं वापरतोय, पिण्याचं पाणी वापरत नाही या देखील सूचना दिलेल्या आहेत. पब्लिक टॉयलेट 4 ते 5 वेळा सफाईच्या सूचना दिलेल्या आहेत आणि काही फॉगर्स लावलेत, वरती धुलीकण असतील ते देखील खाली आले पाहिजे. अँटी स्मोक गन देखील आपण मुंबई महापालिकेने घेतले आहेत आणि याचा परिणाम जो आहे याचा परिणाम खूप अध्यक्ष महोदय चांगला होतोय. आणि या मोहिमेमध्ये स्वतः मी देखील मॉनिटर करतोय. काही ठिकाणी मी स्वतः देखील मुख्यमंत्री असलो तरी जातोय, कारण हे पोल्युशन आपल्याला कमी करायचं आहे आणि त्याचे रिझल्ट अध्यक्ष महोदय आता चांगले आलेले आहेत. पूर्वीपेक्षा मुंबईचं प्रदूषण खाली आलेलं आहे आणि ही वस्तुस्थिती जी आहे आपल्याला आणखी मुंबई स्वच्छ आणि सुंदर करायची आहे. आणि म्हणून या ठिकाणी एवढंच सांगतो की प्रदूषण कमी करायचं आहे, मुंबईतले खड्डेमुक्त मुंबई करायची आहे, मुंबईला स्वच्छ करायचं आहे, सुंदर करायचं आहे. परंतु या ठिकाणी जे गेले अनेक वर्ष मुंबई महापालिकेतले मुंबईतले आपले नागरिक खड्ड्यामधून प्रवास करत होते, काही लोकांनी त्या खड्ड्यावर गाणी बनवली होती, परंतु यावर्षी त्यांना गाणी बनवण्याची संधी आम्ही दिली नाही, कारण खड्डा त्यांना मिळाला नाही आणि पावसाचं पाणी तुंबलं नाही. कारण या ठिकाणी यावर्षी आपल्या सरकारने सर्व सूचना आयुक्त आणि त्या सर्व अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. आणि म्हणून फक्त आम्ही होर्डिंग लावून बसत नाही तर काम प्रत्यक्ष पाहतो, कामावर लक्ष देतो. जुहू बीचवर गेलो, तिकडे देखील सगळे NGO, तिथले नागरिक, तिथले शाळेतली मुलं सगळे त्याच्यामध्ये सहभागी झाली होती. ते म्हणाले, कोणी तर सांगितलं, टीका केली, बीचवर मुख्यमंत्री ट्रॅक्टर चालवतात. अरे तो ट्रॅक्टर म्हणजे त्याला एक विशिष्ट प्रकारचं यंत्र मागे लावलं होतं जयंतराव, आणि तो बीच कॉम्बर होता. त्याच्यामध्ये जे वाळूमध्ये फिरल्यानंतर त्याच्यामध्ये दगड, त्याच्यामध्ये प्लॅस्टिक,
त्याच्यामध्ये जे काही आहे ते वेगळं करून फक्त वाळू जी आहे ही वाळू तिथं राहिली पाहिजे अशा प्रकारचं ते मशीन आहे. माहिती घेऊन तर बोललं पाहिजे. आणि म्हणून जी मशिनरी जी आहे ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी जी आहे ती आपण वापरतोय. आणि मी आपल्याला एवढंच सांगतो की मुंबई महापालिका मुंबई शहर फक्त मुंबई शहर आपल्याला एकच शहर स्वच्छ नाही तर ही आपल्याला टप्प्याटप्प्याने सगळी शहरं हे मुंबई पॅटर्नच्या प्रमाणे सर्व शहरं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे डीप क्लीन ड्राईव्ह हे अभियान राबवायचं आहे. जे स्वच्छता भारत स्वच्छ भारत अभियान आदरणीय देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेबांनी राबवलं त्यावेळेस देखील अशी टिंगल केले फोटो सेशन आहे. आज बघितलं की त्या स्वच्छ भारत अभियानचं महत्व आज किती जनजागृती झाली. सगळे लहान मुलं NGO सगळे नागरिक यामध्ये सहभागी होत आहेत. हे त्याचं फलित आहे. आणि म्हणून जे आता टिंगल करतायत जेव्हा मुंबई स्वच्छ सुंदर होईल आणि मुंबई प्रदूषण मुक्त होईल तेव्हा या टीका करणाऱ्यांचे डोळे पांढरे झाल्याशिवाय राहणार नाहीत हे देखील मी या ठिकाणी सांगू इच्छितो. आणि म्हणून मी सांगितलं त्या दिवशी काही लोक मला म्हणाले मुंबईचे रस्ते साफ करतायत मुंबईचे रस्ते धुतायत. बोले हो मुंबईचे आम्ही रस्ते साफ करतोय आम्ही तिजोरी साफ करत नाही आम्ही रस्ते साफ करतोय. त्यामुळे रस्ते साफ करायचा अभिमान आम्हाला आहे. आणि एवढंच सांगतो की याचा खूप चांगला परिणाम या ठिकाणी नक्की आपल्याला दृश्य स्वरूपामध्ये भविष्य काळामध्ये पाहायला मिळेल. आणि बाकी तर कायदा व्यवस्थेच्या बाबतीमध्ये उपमुख्यमंत्री महोदयांनी उत्तर दिलेलं आहे. लॉ अँड ऑर्डरच्या संदर्भात अंमली पदार्थाच्या विरोधामध्ये देखील अनेक लोकांनी त्याचंही उत्तर त्यांनी दिलंय. कारवाई आपण करतोय पोलीस कारवाई करतायत म्हणून हे अंमली पदार्थाचे साठे सापडतायत. पूर्वीचे लोक त्याच्यावर कारवाईच करत नव्हते कारण त्यांचं आणि त्यांचं साठलोट होतं. परिस्थिती बदलली आणि म्हणून हे साठे सापडतायत. कोट्यावधी रुपयाचे साठे सापडतायत. MD सापडतंय आणखी काय काय सापडतंय आणि बरंच काय काय सापडतंय. कारण आपले पोलीस दल जे आहे मुंबईचं अतिशय जागृत आहे. आणि म्हणूनच हे शोधकाम सुरू झालंय. म्हणून मोठ्या प्रमाणावर या सगळ्या साठ्यांचा शोध होतोय. आणि या साठ्यांचा उगमस्थान जो आहे तो उगमस्थान देखील तिथून ते देखील तोडून फोडून टाकण्याचं या ठिकाणी काम मुंबईचे पोलीस करतायत. आणि म्हणूनच मी आपल्याला एवढंच सांगतो आज जे काही कायदा सुव्यवस्थेच्या बाबतीमध्ये गृहमंत्र्यांनी अतिशय डिटेल सविस्तर माहिती दिली आहे. त्यामुळे कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी सरकारची आहे. परंतु काही वेळेला कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचं काम देखील काही अपप्रवृत्ती समाजकंटक करतात. त्यांच्यावर देखील सरकारचं बारीक लक्ष आहे. आणि असं नाना का असं का नाना नाही आमच्या मंत्रिमंडळाची काळजी करू नका. आणि म्हणून आपल्याला मी एवढंच सांगतो की या सर्व ज्या अनैतिक अनधिकृत साठे जे जे काही आहे मुंबईत देखील आम्ही सूचना दिल्या होत्या की शाळेच्या आजूबाजूला ज्या पानाच्या टपऱ्या असतील छोटे मोठे हॉटेल असतील त्याच्यामधून हे अंमली पदार्थ विकण्याचं जे काही पाप लोक करतात त्यांचं सगळं एक तर तो पानवाला होता मर्सिडीजने फिरायचा काय त्याचं नाव माहित नाही मला मुच्चड का काहीतरी. आणि सगळे असे जवळपास 1200 स्ट्रक्चर आपल्या मुंबई पोलिसांनी तोडून टाकले ध्वस्त करून टाकले. आणि ह्याचा जो काही जे काय म्हणतो त्याला हे मधले सगळे पेडलर वगैरे हे आणि त्याचा मूळ जो मालक आहे मूळ जिथून उत्पादन आहे
त्याच्यावर घाला घालण्याच्या सूचना देखील पोलिसांना दिलेल्या आहेत आणि त्यामुळेच मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी हे साठे सापडत आहेत, त्यांच्यावर कारवाई होतीये आणि केंद्रीय गृहमंत्र्यांनी देखील अंमली पदार्थ विरोधी कारवाईसाठी देशपातळीवर स्थापन केलेल्या समन्वय समितीच्या देखील बैठका झाल्यात आणि त्यामध्ये देखील महाराष्ट्र सरकार देखील याच्यामध्ये या कारवाईमध्ये आघाडीवर आहे आणि म्हणून विजयराव आमचं सरकार प्रोएक्टिव्ह आहे. घटना घडेपर्यंत आम्ही वाट बघत बसत नाही. घटना घडायच्या अगोदर ते आपल्याला माहिती मिळाल्यानंतर त्याच्यावर ऍक्शन घेण्याचं काम आपण केलं पाहिजे. शेवटी एकच सांगतो, लोकशाहीचं हे पवित्र सभागृह आहे, हे पवित्र मंदिर आहे. जनतेतून आपण निवडून येतो. लोकांच्या आपल्याकडून खूप अपेक्षा आहेत. लोकांच्या आपल्याकडून आपला आमदार आपल्या प्रश्नांना न्याय मिळेल, वाचा फोडेल, अशा प्रकारची अपेक्षा असते आणि म्हणून काही मी एवढंच सांगेन की सरकार चुकत असेल तर नक्की आपण चुका दाखवून द्या, परंतु यामध्ये सरकार चांगलं काम करत असेल अशोकराव तर त्याला चांगल्याला चांगलं म्हणण्याची देखील आपली संस्कृती आहे आणि म्हणून तुम्हाला सांगतो आणि म्हणून अरे आता झालं मग अशी बैठक ना आपली, आता असं बोलल्यावर ती बैठक रद्द होईल, कैंसिल होईल एग्रीमेंट. ना ना देखो बात हो गई थी फिर अभी बोल रहे हो आप. सेपरेट स्पेशल कोटावाले येते आणि म्हणून राजकारण करण्यासाठी अनेक विषय असतात. राजकारणाच्या जागेवर ठेवा, ते होतच राहील, परंतु जनतेच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर देखील आपण सगळ्यांनीच एकत्र येऊन त्याला न्याय देण्याचं काम केलं पाहिजे. एवढंच मी आजच्या या प्रसंगी सांगतो. आजचा शेवटचा आपला अधिवेशनाचा दिवस आहे. अतिशय खेळीमेळ किती 3-3 लोक उभे आहेत. मी समारोप संपलं माझं भाषण आणि त्यामुळे या अधिवेशनामध्ये अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये चर्चा झालेली आहे आणि सत्ताधारी आणि विरोधक हे दोनही आपल्याला आवश्यक आहेत. त्यामुळे मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. जे काही आपल्याकडून बोलून झालं असेल, आमच्याकडून काही बोलून झालं असेल, ठीक आहे, आपण ते दुसऱ्या अधिवेशनात बोलू, त्याचं काय पुढे मागे करायचं ते, परंतु सगळ्यांना मी मनापासून धन्यवाद देतो, सगळ्यांचे आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. विरोधी पक्षनेते. खर तर एक महत्वाचा विषय सुटून गेला. हा, मी जातच नाही. अध्यक्ष महोदय, चांगलं म्हणून घेतलंय. त्याचंच उत्तर देतोय. नाही, तुम्ही मांडलेल्याच उत्तर देतोय. ते मागण्याकडे पाठवलं होतं, त्यामुळे ते मगाशी बोलण्यात राहून गेलं. तुम्ही एक विषय मांडला होता की मुंबईवरनं डायमंड इंडस्ट्री सुरतला चालली आहे, अशा प्रकारचा विषय तुम्ही मांडला होता. मुळामध्ये आपल्याला याची कल्पना आहे की सुरत हे डायमंडचं मार्केट आहे. अगदी शिवाजी महाराजांच्या काळापासून ते मार्केट आहे. आता हे ऍक्च्युअल सुरतचं डायमंड बुर्स चालू कधी झालं? हे 2013 मध्ये सुरू झालं आणि आता त्याच्या एका नवीन बिल्डिंगचं उद्घाटन झालंय. पण दोन्ही डायमंड बुर्सच्या कार्यपद्धतीत फरक आहे. सुरत जे आहे तिथे मॅन्युफॅक्चरिंग होतं. आपल्याकडे मॅन्युफॅक्चरिंग आणि एक्सपोर्ट होतो. आपण एक्सपोर्ट हब आहोत आणि सुरतला जरी मॅन्युफॅक्चरिंग त्या ठिकाणी होत असलं किंवा त्यांनी नवीन बुर्स चालू केलं असलं, आपल्याकडनं एकही उद्योग शिफ्ट झालेला नाही, एकही नाही. आणि मुंबई मधल्या भारत डायमंड बुर्सच्या लोकांनी सांगितलं आम्ही कोणीही शिफ्ट होणार नाही, उलट आमच्याकडे उद्योग वाढतोय. आता भारतामध्ये $38 बिलियन इतकी जेम्स अँड ज्वेलरीची निर्यात
ही आपण एकट्या मुंबईतनं करतो, जी एकूण निर्यातीच्या 75% आहे. सुरतचा वाटा 12% आहे, जयपूरचा वाटा 3.11% आहे. साधारणपणे पॉलिश डायमंडच्या एकूण निर्यातीपैकी 97% निर्यात ही एकट्या मुंबईतनं होते. पण कधी कधी आपल्या निर्णयाचा परिणाम कसा होतो बघा. आपण कोरोनाच्या काळामध्ये सातत्याने भारत डायमंड्स बुर्स आपल्याला सांगत होता की निर्यात करायची, आम्हाला उघडू द्या, पण आपण त्यांना उघडू दिलं नाही. परिणाम असा झाला की 2021 मध्ये आपली निर्यात 94% खाली आली आणि 2% सुरतची निर्यात 60% गेली. मी देखील त्यावेळेस माननीय मुख्यमंत्र्यांना तत्कालीन पत्र लिहिलं होतं की इथे मॅन्युफॅक्चरिंग करायचं नाहीये, एक्सपोर्ट करता कागदपत्र तयार होतात, तेवढ्या करता परवानगी द्या. शेवटी दिली, पण तेवढ्या वेळात आपलं 15 दिवस नाही, 8 महिने बंद ठेवलं होतं, 8 महिने. पण मी हे लक्षात आणून देऊ इच्छितो की महाराष्ट्राची आणि मुंबईची ताकद काय आहे. कोरोना संपल्यानंतर या वर्षी आपण जर बघितलं 22-23 मध्ये आणि 23-24 चा आता जो आतापर्यंतचा जो आहे, पुन्हा मुंबई 97.13% गेली आणि सुरत आधीपेक्षाही खाली आलाय 2.57%. आणि आपण जर बघितलं तर स्टेटेड गोल्ड ज्वेलरी मध्ये मुंबई 66.51%, सुरत 9.96%. प्लेन गोल्ड ज्वेलरीच्या निर्यातीमध्ये आपण 27.32%, सुरत 8% आहे. आणि आता या ठिकाणी मुंबईमध्ये आपण नवीन जेम्स अँड ज्वेलरी पार्कला जागा दिली आहे आणि 20 एकर जागा ही आपण महापेला त्यांना 20 एकर जागा दिली आहे. त्याचं काम आता सुरू झालेलं आहे आणि देशातला सर्वात आधुनिक जेम्स अँड ज्वेलरी पार्क हा आता आपण मुंबईमध्ये करतो आहोत. आणि यासोबत इटली आणि तुर्की इथे ज्या प्रकारचे पार्क झाले तसाच पार्क या ठिकाणी आपला होतोय. बेल्जियमच्या पुढे गेलो आता आपण. मध्यंतरी युएई आणि भारत सरकार यांच्यात एक करार झाला आणि त्या करारामध्ये मुंबईमध्ये उत्पादन केंद्र तयार करण्याचं ठरलेलं आहे. त्यानंतर मेगा सीएफसी केंद्र सरकारने जो दिलाय तोही मुंबईला दिलाय, ज्यामध्ये 82 कोटी रुपये आता केंद्र सरकारने दिलेले आहेत. हा जो काही पार्क आपण करतोय या पार्कमध्ये 5 FSI देऊन 20 दरात सवलत देऊन जीएसटीतनं देखील आपण दिलासा दिलाय. आपल्याकडनं उद्योग बाहेर जाणं तर विषय नाही, पण देशातली सगळ्यात मोठी कंपनी मलबार गोल्ड यांनी 1700 कोटी रुपयाची गुंतवणूक मुंबईत केली आणि आता त्यांनी देशभराचं हेड ऑफिस हे मुंबईमध्ये त्या ठिकाणी आणलेलं आहे. तनिष्कनी सुद्धा आपल्याकडे गुंतवणूक केली आहे आणि एवढंच नाही तर तुर्की डायमंड बुर्स हाही आता मुंबईमध्ये येतोय. त्यांनी देखील मुंबईमध्ये येण्याचं फायनल केलंय. 2030 पर्यंत हिरे उद्योग $75 बिलियन वर नेण्याची घोषणा ही आपल्या माननीय पंतप्रधानांनी केलेली आहे आणि त्यामुळे त्यातला प्रमुख फायदा हा महाराष्ट्राला आणि मुंबईला होणार आहे. आता ज्यावेळेस उद्योग वाढतील अन्य राज्यही हा प्रयत्न करतील की त्यांच्याही ठिकाणी अशा प्रकारचा उद्योग आला पाहिजे. मात्र त्याचा मुंबईवर कुठला परिणाम झालेला नाही. मुंबई ही मुंबई आहे, मुंबईशी कोणी कॉम्पिटिशन करू शकत नाही. त्यामुळे आपण मनात ही भीती काढून टाका की मुंबईतले उद्योग सुरतला किंवा अन्यत्र जातील, ते कुठेही जाणार नाही. विरोधी पक्ष हा बरं नाही अध्यक्ष महोदय एक मिनिट हो थांबा ना, हे संपल्यावर निवेदन. नाही हे काय म्हणजे मी नाही हो मंत्री महोदय हो थांबा ना जरा 2 मिनिट थांबा, करता येईल ना. त्या अध्यक्ष महोदय या ठिकाणी अंतिम आठवडा आणि 293 ला उत्तर माननीय मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्र्यांनी दिलं. अध्यक्ष महोदय उत्तर देत असताना देतो त्या ठिकाणी माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजींनी सांगितलं की तुम्ही विदर्भाचा प्रस्ताव आणलाच नाही.
खरं तर 293 वर त्याचा काही प्रमाणात उल्लेख आहे, त्याच्या उत्तरात काही आलेलं नाही विदर्भाच्या विषयासंदर्भात. जे विषय मानले 293 वरचे अजिबातच उल्लेख केलेला नाही. 293चा आम्ही ज्यावेळेस अंतिम आठवडा प्रस्तावाच्या संदर्भात दुसरे आमचे पुण्याचे उपमुख्यमंत्री म्हणाले की तुम्ही अंतिम आठवडा प्रस्ताव दिला. तो अंतिम आठवडा प्रस्ताव आपल्या बीएससीच्या एक दिवस अगोदर द्यावं लागतं. तो द्यावाच लागतो. नाही दिला असता तुम्ही दिलाच नाही म्हटले असते. पण तुम्ही आम्हाला शब्द दिला की आपण तिथून बसून सुद्धा माननीय अध्यक्षांनी सांगितलं की आम्ही तुम्हाला बीएससीच्या वेळेस आम्ही मदत करू आणि 2 दिवस अधिवेशन लांबेल. तो प्रस्ताव आम्ही मागे घेतला असता, उद्या 2 दिवसांनी दिला असता. ते बघा, हे काही विषय अडचणीचे नव्हते. सत्ताधारी पक्षाचा सुद्धा प्रस्ताव त्याच विषयावर होता विदर्भाच्या संदर्भात. मग तो प्रस्ताव आता होताच. तो त्यावेळेस सांगितलं की नाही आम्ही तो प्रस्ताव मागे घेतो. तिथेच सांगितलं, आमच्या बीएससी मध्ये सांगितलं. कोणी सांगितलं? अध्यक्षांनी आणि सन्माननीय त्यावेळेचे दोघांच सगळे सरकारने सांगितलं आम्ही तो मागे घेऊ वेळ कमी पडत असेल तर. आणि तो मागे घेतला. आता आणत असाल चर्चेत आम्ही बसतो रात्रभर, विदर्भावर चर्चा करू. पण आम्ही प्रस्तावच आणला नाही. तुमचा प्रस्ताव होता त्यामुळे आता डबल. मागच्या वेळेस काय झालं, आम्ही प्रस्ताव दिला की त्याची कमी करायची, तोच विषय पहिले घालायचा. आम्ही अल्पकालीन चर्चा दिली, आमच्या अगोदर तोच विषय घातला. आम्ही ज्यावेळेस 293 दिला, ही जी काही जगलरी केली जाते विरोधकांचा प्रस्ताव दाबण्याची किंवा त्याचा तो दिला त्याची डुप्लिकेट मारण्याची, हे सगळं चाललंय कामकाजामध्ये दिसलं. मी मगानी या संदर्भात नाराजी व्यक्त केली अध्यक्ष महोदय. आम्ही जे प्रश्न उपस्थित केले 293 मध्ये असेल अंतिम आठवड्याच्या त्या कुठलाच विषयाचा उत्तर समाधानकारक मिळाले. शेवटचा आठवडा शेवटचा दिवस आहे. आम्ही त्यावर आता वॉकआउट वगैरे करून आम्ही काही निषेध करणार नाही. पण यातील दिलेल्या आमच्या भाषण पूर्ण ऐकून घ्या, भाषणाचं पूर्ण माहिती घ्या आणि त्यातील कुठल्या प्रश्नाचं उत्तर सरकार म्हणून दिलं. आम्ही मिहानच्या संदर्भात विषय मांडला. आम्ही अध्यक्ष महोदय विदर्भ मंडळाचा आमच्या वैधानिक विकास मंडळाच्या संदर्भातला जो प्रस्ताव आहे त्याच्या संदर्भात मांडला. काही सुचवायचं नाही. मराठवाडा विदर्भ ही जी वैधानिक मंडळ तुम्हीच म्हणत होता त्यावेळेस की आपण हे केलं पाहिजे. सरकारची मानसिकता नाही. विदर्भाच्या बॅकलॉगच्या संदर्भात विदर्भाच्या हक्काचं जे काही मिळालं पाहिजे त्या संदर्भात नाही. पश्चिम विदर्भातला अमरावती विभागाचा जो बॅकलॉग आहे तो मांडला, त्याच्यावर काही उत्तर नाही. जे काही आम्ही सांगितलं कर्ज काढा वैनगंगा नळगंगा योजनेस आपल्या नदी जोडण्यासाठी, त्यावर काही उत्तर नाही. काढा म्हटलं 84,000 कोटी घ्या सर्वांनी, नाहीतर रोखे काढून कर्ज काढायची तयारी आहेच. या कुठेही या आम्ही केलेल्या अनेक विषय मांडलेत त्या संदर्भात कुठेही उत्तर समाधानकारक आम्हाला मिळालं नाही. विदर्भाच्या प्रश्नावर संत्रावर आम्ही बोललो की संत्राच्या संदर्भात आपलं वजन आहे दिल्लीत, आपण गेला तर फटकन होऊ शकतं. तर उपमुख्यमंत्र्यांनी त्याच्यावर सांगितलं नाही की आम्ही संत्राच्या संदर्भात केंद्र सरकारने किंवा धानाच्या संदर्भात 20% जे काही निर्यात लावली, हे सगळ्या विषयाचं उत्तर आलं नाही. आम्ही विदर्भातले अनेक प्रश्न मांडलेत पण आमच्याकडे आम्ही मानलंच नाही असा संदेश जाऊ नये. आम्ही या सगळ्यामध्ये त्याचा उल्लेख केलेला आहे हे मी नमूद करतो अध्यक्ष म्हणून. वर्षाताई. सन्मान्य अध्यक्ष महोदय, सन्मान्य माननीय मुख्यमंत्री महोदयांचं भाषण मी ऐकत होते. मी त्यांना भाषण करताना एक प्रश्न विचारला. लगेच ते म्हणाले की तुमचा त्या खिचडीच्या भ्रष्टाचाराला तुमचा सपोर्ट आहे का. मी बोधेमध्ये बोलले ना, स्टँडिंग कमिटीचे चेअरमन त्यावेळी कोण होते, आज मी खालून बसून तुम्हाला प्रश्न विचारला. सन्मान्य अध्यक्ष महोदय, सन्मान्य मंत्री महोदय त्यावेळेला नगरविकास मंत्री होते. ज्या भ्रष्टाचाराबद्दल ते सगळं बोलत होते त्यावेळेचे आयुक्त जे होते ते त्यावेळेस स्टँडिंग कमिटीचे होते, सगळं बघत होते काम. माझा प्रश्न आहे की आज पण ते कार्यरत आहेत. ज्या वेलासरूंचं नाव त्यांनी घेतलं योगेश सागर साहेबांनी, ते सुद्धा आज पण त्या जागेवरती काम करतायत. त्यामुळे मला एक प्रश्न असा पडला की हा रोमी चड्डाबद्दल एवढी मी चर्चा ऐकली, हा छोटा अडाणी आहे की काय असं मला वाटलं, कारण तो सर्व क्षेत्रामध्ये काम करतोय ना आता. त्यामुळे आता अडाणीजी पण सगळ्या क्षेत्रामध्ये सन्मान्य अध्यक्ष महोदय काम करतात, म्हणून ते मला असं वाटलं की छोट्या प्रमाणामध्ये ते पण तसेच झाले आहेत का. सन्मान्य अध्यक्ष महोदय, मी खूप ऐकलं त्यांचं भाषण आणि मला खूप आनंद वाटला की माननीय मुख्यमंत्री महोदयांनी धारावी बद्दल एवढं प्रेम व्यक्त केलं. तर खरंच मी मनापासून तुमची आभारी आहे की आपण सांगितलं की मी तिथे गेलो, मी तिथे बघितलं. साहेब, आमच्याकडे ज्यावेळी नजर आली त्यावेळी सगळ्यांच्या नजर आमच्यावरती आल्या आणि मग झालं सुरू येणं सुरू. बिलकुल मी स्वागत करते, आलं पाहिजे, त्या ठिकाणी काम व्हायला पाहिजे. पण मी माननीय मुख्यमंत्री महोदय आपल्याकडे वारंवार येत होते मागील काळामध्ये की आमच्या मतदारसंघामधल्या कामाला आम्हाला 2014 पासून काही नाही मिळालं, पण 19 पर्यंत आपलं सरकार आल्यानंतर 1 वर्ष कोरोना होता. नंतरच्या काळात आपणच नगर विकास मंत्री असताना मला 10 कोटी रुपये दिले होते. त्याचा स्टे उठवा म्हणून सन्मान्य अध्यक्ष महोदय मी प्रत्येक अधिवेशनात प्रत्येक वेळा त्यांना पत्र लिहित होते. दुर्दैवाने आम्हाला पैसे मिळाले नाहीत. ते पैसे धारावीच्या विकासासाठी होणार होते अध्यक्ष महोदय, जे त्यांना खूप मला वाटतं त्यांच्या बाबतीमध्ये ते बोलत होते इतकं चांगल्या पद्धतीने, त्यांना माहिती आहे की तिथली परिस्थिती काय, परंतु ते पैसे आम्हाला मिळाले नाहीत. मग सन्मान्य अध्यक्ष महोदय आम्ही कोर्टात गेलो आणि कोर्टातून त्या ठिकाणी स्टे काढला. स्टे काढल्यानंतर सन्मान्य अध्यक्ष महोदय त्याला सुद्धा येपर्यंत त्यांना सांगण्यात आलं की सध्या देऊ नका.
युडी विभागाच्या माध्यमातून. आणि मी परवाच्या भाषणात सांगितलं, साहेब माझा विरोध कोणत्या गोष्टीला त्या दिवशी होता, जो तुम्ही मला बोललात की मी स्वच्छता फक्त एक दिवसात नाही व्हायला पाहिजे, स्वच्छता ही नेहमी व्हायला पाहिजे, ही आमची त्या मागची भूमिका होती. आणि एक दिवस इव्हेंट करण्याला धुवायला पेक्षा जर आपल्या लोकांनी त्या ठिकाणी महानगरपालिकेने चांगलं काम केलं, कारण आपण युडी मिनिस्टर आमच्या बरोबर होता, आताही आपण जे आहे ते राज्याचे मुख्यमंत्री महोदय आहात, आणि नगर विकास खाते सन्मान्य अध्यक्ष महोदय त्यांच्याकडेच आहे. सन्मान्य अध्यक्ष महोदय आमचं म्हणणं असं आहे, आणि शनिवारच्या मोर्चाने सिद्ध केलं, सन्मान्य अध्यक्ष महोदय एक गोष्ट बघितली पाहिजे की देशामध्ये एक धारावी अशी आहे की जिने अडाणींच्या विरोधामध्ये आवाज त्या ठिकाणी उचलला. धारावीची लोक शनिवारी त्या ठिकाणी रस्त्यावर लाखोच्या संख्येने उतरली आणि त्या ठिकाणी त्यांनी आपला आवाज जो सांगायचा आहे तो सांगितलेला आहे. आता तो सरकारने ऐकला पाहिजे. सन्मान्य अध्यक्ष महोदय, मी त्या ठिकाणी ऐकत होते त्यांचं भाषणामध्ये त्यांनी बरेच मुद्दे मांडले. सन्मान्य अध्यक्ष सांगितलं की कंडिशन बदलल्या गेल्या नाहीत, त्यांना माहिती आहे की माननीय उपमुख्यमंत्री महोदय त्यांच्या बाजूला बसलेले आहेत. मागच्या अधिवेशनामध्ये सन्मान्य अध्यक्ष महोदय आपल्याला माहिती आहे की 2018 आणि 2022 दोन्ही टेंडर यांच्या काळात झाली आणि दोन्ही मधल्या कंडिशन मध्ये बदल झाला हे आम्ही सांगितलं. त्यावेळी लक्षवेधीमध्ये आम्ही त्यावेळेला संशय व्यक्त केला आणि जसं नानांनी सांगितलं की त्यावेळची कंपनी जी कोर्टात गेलेली आहे त्याच्यामध्ये कोर्टात केस चालू, या संदर्भात सुद्धा त्यावेळी याच विधिमंडळात सन्मान्य अध्यक्ष महोदय चर्चा झाली होती. GR काढले गेले लवकरात लवकर. सन्मान्य अध्यक्ष महोदय त्यांनी उल्लेख केला की जो डीसी रूल मध्ये बदलाव करण्याचा म्हणजे विकास नामावलीमध्ये सन्मान्य अध्यक्ष महोदय TDR साठी मोठ्या प्रमाणामध्ये लोडाजी आपको मालूम है की धारावीचे जे निघतील TDR ते स्लम निघाला पाहिजे. पण अध्यक्ष महोदय पहिल्यांदा आम्ही बघितलं की जनरल TDR निघतो, लोकांनी 40% TDR मुंबईच्या सगळ्या विकासकांनी त्याच्यामधला पहिला TDR जो आहे तो धारावीतून विकत घेतला पाहिजे, ही कंडिशन त्या ठिकाणी सन्मान्य अध्यक्ष महोदय ठेवली. अध्यक्ष महोदय 7 लाख लोकांना धारावीच्या बाहेर पाठवण्याचं षडयंत्र आहे. अध्यक्ष महोदय त्याला आमचा विरोध आहे. मुद्दे सांगा. लोकांना धारावीत मिळालं पाहिजे सन्मान्य अध्यक्ष महोदय, ही आमची मागणी आहे. सन्मान्य अध्यक्ष महोदय, माननीय मुख्यमंत्री अरे त्यांनी भाषण केल्यानंतर आम्हाला राईट टू रिप्लायचा अधिकार पण नाही. सन्मान्य अध्यक्ष महोदय, सन्मान्य नगर विकास मंत्री आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी पूर्ण भाषण 5-6 मुद्दे 2 मुद्दे मांडताना संपवते. सन्मान्य अध्यक्ष महोदय, नगर विकास विभागाने काय लिहिलं? नगर विकास विभागाने लिहिलं की अदानीला स्पेशल केस देऊन भरमसाठ TDR जो केलेला आहे त्याला आमचा विरोध आहे. हे कोणत्या विभागाचं म्हणणं आहे सन्मान्य अध्यक्ष महोदय? मी माहितीने जबाबदारीने बोलते. हे नगर विकास विभागाचं म्हणणं आहे आणि त्यामुळे अदानीच्या फायद्यासाठी अंमलबजावणी केलेला हा TDR धोरण कुठल्याही विकास नियंत्रक नियमामध्ये धरून नाही आणि ते बेकायदेशीर आहे. हे विभाग कोणाचं आहे सन्मान्य अध्यक्ष महोदय? नगर विकासचं म्हणणं आहे आणि तो मागे घेण्यात यावा. मग एक बैठक झाली आणि एक बैठक होऊन मुद्दा हाऊसिंग मिनिस्टर आणि मुख्यमंत्र्यांची चर्चा झाली आणि दिल्लीतून चक्र फिराले सन्मान्य अध्यक्ष महोदय आणि त्यांना मुख्यमंत्र्यांना सहपत्नीसह दिल्लीला बोलवण्यात आलं. सांगायचं तात्पर्य अध्यक्ष महोदय, ही डेव्हलपमेंट असताना त्या ठिकाणी कुठल्याही तऱ्हेचं इम्पॅक्ट असेसमेंट सर्वे न केलेला त्या ठिकाणी भाषण रिपीट होतं. बरोबर अध्यक्ष महोदय, काय आहे हे जे पॉईंट मी मांडते ना, मुंबईच्या विकासाला खीळ करण्याचं काम केलेलं आहे. एवढं मोठं अगदी फुलाच्या 40% जो आहे जनरल TDR मधला 50% म्हणजे 40% TDR त्यांना जो आहे तो धारावीच्या SPV बाबत सन्मान्य अध्यक्ष महोदय ते बोलले. मुख्यमंत्री महोदय, आपण बोललात की धारावीचा SPV केलेला आहे. सर्वे कोण करणार? अडाणी. प्लॅनिंग कोण करणार? अडाणी. रात्री 3 वाजता सर्वे होतो आमच्याकडे. घेता जबाबदारी आपण? आम्हाला तुम्ही अर्ध्यापेक्षा कमी क्षेत्रामध्ये जागा देणार. सन्मान्य अध्यक्ष महोदय, नाही सन्मान्य अध्यक्ष महोदय, आमच्यावर किती अन्याय सन्मान्य अध्यक्ष महोदय. मी सत्य या ठिकाणी मांडू इच्छिते, जनतेचं सत्य मी या ठिकाणी मांडू इच्छिते. पोलिसांचा ऑफिसरचा वापर, गुंडांचा वापर कशासाठी चाललाय धारावीमध्ये सन्मान्य अध्यक्ष महोदय? हा विकास आहे की काय सन्मान्य अध्यक्ष महोदय? मुंबई मधला 90% रेडिएटर आकारण्याची परवानगी दिलेली आहे. कोणाला? अडाणीला. कशासाठी दिली अध्यक्ष महोदय? अडाणी कोण आहे? आपल्या देशासाठी त्यांनी काय केलेलं सन्मान्य अध्यक्ष महोदय? माझा हा प्रश्न आहे. अध्यक्ष महोदय, मुंबईला येणाऱ्या काळामध्ये सन्मान्य अध्यक्ष महोदय हे त्या ठिकाणी वेठीस धरण्याचं काम चाललेलं आहे आणि सन्मान्य अध्यक्ष महोदय याच्यामध्ये GSTचा नफा, मालमत्ता कर माफी, अध्यक्ष महोदय फिस्कल डिस्काउंट, विविध प्रीमियम, याच्या सगळ्याच्या सुटी. ताई, मंत्री महोदय निवेदन करतात. नाना निवेदन करतात.
निवेदन करतात. अध्यक्ष महोदय, दूध व दुग्धजन्य पदार्थाचे भाव हे प्रामुख्यानं मागणी व पुरवठा आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील दूध भुकटी व बटरचे दर यावर अवलंबून असतात. त्यानुसार आंतरराष्ट्रीय बाजारात दूध भुकटी व बटरचे दर कमी झाल्यास दुधाचे दर कमी होतात. याशिवाय दुधाच्या पृष्ठ फ्लश काळातही दुधाचे दर कोसळतात, ही वस्तुस्थिती आहे. तथापि असे असूनही राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या आर्थिक जोपासण्यासाठी शासन विशेष परिस्थितीत बाजारात उचित हस्तक्षेप करत असून दूध उत्पादक शेतकऱ्यांना योग्य न्याय देण्याचा प्रयत्न करीत असते. त्या अनुषंगानं शासन यापूर्वी राज्यातील अतिरिक्त दुधाचे नियोजन करण्यासाठी अनुदान योजना राबवली होती. त्यानुसार शासनाचे शेतकऱ्यांचे अतिरिक्त दूध स्वीकारून त्याचे दूध भुकटी व बटरमध्ये रूपांतर करून अतिरिक्त दुधाचा प्रश्न मार्गी लावला होता. अनेक सन्मान्य सदस्यांनी या विषयामध्ये सरकारने हस्तक्षेप करावा अशा प्रकारची विनंती केली होती. राज्याचे माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदय, दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय यांनी या राज्यातल्या शेतकऱ्यांच्या आणि सभागृहाच्या भावना लक्षात घेऊन राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक हित सर्वात स्थानी ठेवून खालीलप्रमाणे निर्णय घेण्यात येत आहे. सहकारी दूध संघामार्फत संकलित होणाऱ्या गायीच्या दुधाकरता दूध उत्पादकास प्रति लिटर ₹5 अनुदान देण्यात येईल. सदर योजना अध्यक्ष महोदय, दूध संघामार्फत संकलित होणाऱ्या गायीच्या दुधाकरता दूध उत्पादकास प्रति लिटर ₹5 अनुदान देण्यात येईल असं शासन आता ठरवलेलं आहे. सदर योजना राज्यातील फक्त सहकारी दूध उत्पादक संस्थांमार्फत राबवण्यात येईल. याकरता सहकारी दूध संघाने दूध उत्पादक शेतकऱ्यांना यांना 3.2 फॅट व 8.3 SNF करिता प्रति लिटर किमान ₹29 दूध दर संबंधित दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या वैयक्तिक बँक खात्याचे रोख विरहित ऑनलाईन पद्धतीने अदा करणे बंधनकारक राहील. त्यानंतर शेतकऱ्यांच्या शासनामार्फत ₹5 प्रति लिटर बँक खात्यावर वर्ग करण्यात येईल. डीपीटी मार्फत तो करण्यात येईल. डीपीटी करण्यासाठी दूध उत्पादक शेतकऱ्यांचे बँक खाते हे त्यांच्या आधार कार्डाशी, पशुधनाच्या आधार कार्डाशी एअर टॅगिंग लिंक असणे आवश्यक असेल व त्याची पडताळणी करणे आवश्यक राहील. ही योजना दिनांक 1 जानेवारी 2024 ते 29 फेब्रुवारी 2024 या कालावधीत लागू राहील. तदनंतर आवश्यकतेनुसार आढावा घेऊन मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात येईल. सदर योजना दुग्ध विकास आयोग यांच्या मार्फत राबवण्यात येईल. योजनेची अंमलबजावणी 1 जानेवारीपासून करण्यात येईल. अध्यक्ष महोदय, दोन्ही प्रस्तावावरती सभागृहाने विचार केला आहे. महाराष्ट्र विधानसभा नियम क्रमांक 47 अन्वये निवेदन करण्याबाबत तटकरीताई. घाटकोपर पूर्व येथील घरपोच आहार पुरवठा प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने केलेल्या कारवाईचे ठळक मुद्दे अध्यक्ष महोदय मी या ठिकाणी उपस्थित करत आहे. एकात्मिक बालविकास सेवे योजना घाटकोपर पूर्व मुंबई उपनगर या प्रकल्पातील अंगणवाडी केंद्र 40 मधून लाभार्थ्यांच्या घरी घरपोच आहार THR आहार वितरित करण्यात आला होता. त्यापैकी एका लाभार्थीच्या घरी वितरित पाकिटातला आहार खराब असल्याची तक्रार प्राप्त झाली होती. त्यानुसार प्रस्तुत प्रकरणी विभागीय आयुक्त महिला व बालविकास कोकण विभाग यांच्या मार्फत चौकशी करण्यात आली. सदर प्रकल्पातील उपलब्ध असलेल्या आहाराची पाकिटे प्रयोगशाळा तपासणी करता पाठवण्यात आली. प्रकल्पातील सदर अंगणवाडी केंद्रातील आहाराची सर्व पाकिटे पुरवठा धारकाशी केलेल्या करारनाम्यानुसार बदलून देण्यात आलेली आहेत. प्रकल्पातील एकूण 253 अंगणवाडी केंद्रांपैकी उर्वरित 252 अंगणवाडी केंद्रांमधील आहार खराब प्राप्त झाला आहे काय याबाबतची तपासणी करण्यात आली. तपासणी अंती खराब आहार प्राप्त असल्याबाबत तक्रार प्राप्त झाली नाही. संबंधित पुरवठाधारक यांचे माह सप्टेंबर ऑक्टोबर 2023 चे सदर प्रकल्पाचे देयक अदा करण्याचे थांबवण्यात आलेले आहे. सदर प्रकल्पातील अंगणवाडीतील आहार पुरवठ्याबाबत सखोल तपासणी करून पुरवठाधारकावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल. अध्यक्ष महोदय, विधानसभा सदस्य यांनी दिनांक 12/2023 रोजी राज्यातील बालकांच्या कुपोषण व बाल मृत्यू याबाबत मुद्दा उपस्थित केलेला होता आणि त्यानुसार निवेदन करण्यासाठी मी या ठिकाणी उभी आहे. माह सप्टेंबर 2022 माह सप्टेंबर 2023 या महिन्याच्या मासिक प्रगती अहवालानुसार
कुपोषणाच्या श्रेणीचे अवलोकन केले असता राज्यातील कुपोषणाच्या श्रेणीमध्ये 0.13 टक्क्यांनी कमी झाले आहे. 16 आदिवासी क्षेत्रामधील कुपोषणाच्या श्रेणीमध्ये 0.33 टक्क्यांनी कमी झाले आहे. मेळघाट कुपोषणाच्या श्रेणीमध्ये 0.60 टक्क्यांनी कमी झाले आहे. नंदुरबार जिल्ह्यातील कुपोषणाच्या श्रेणीमध्ये 1.43 टक्क्यांनी कमी झाल्याचे निदर्शनास आलेले आहे. बीड जिल्ह्यातील कुपोषणाच्या श्रेणीमध्ये 0.21 टक्क्यांनी कमी झाले आहे. नाशिक जिल्ह्यातील कुपोषणाच्या श्रेणीमध्ये 0.30 टक्क्यांनी कमी झालेले आहे. अहमदनगर जिल्ह्यातील कुपोषणाच्या श्रेणीमध्ये 0.11 टक्क्यांनी कमी झाले आहे. सर्वसाधारण बालके व मध्यम कुपोषित बालकांना 500 कॅलरीज आणि 12 ते 15 ग्रॅम प्रतिनियुक्तीनुसार आहार तसेच तीव्र कुपोषित बालकांना 18 कॅलरीज आणि 20 ते 25 ग्रॅम प्रतिनियुक्ती आहार देण्यात करिता कोणत्याही श्रेणीतील बालके आहारापासून वंचित राहत नाहीत याची दक्षता घेण्यात आलेली आहे. महाराष्ट्र राज्यात माह जुलै ते सप्टेंबर 2023 मध्ये एकूण 3,370 बालमृत्यू झाले असल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाल्यास राज्यात कुपोषित बालकांना उपचार करण्यासाठी 43 NRC पोषण पुनर्वसन केंद्र कार्यान्वित केलेले आहेत. या पोषण पुनर्वसन केंद्रातून बालकांना उपचार केले जात आहेत. आदिवासी भागात 28 बाल उपचार केंद्र कार्यरत आहेत. यामध्ये अधिक वाढ करण्याचा आरोग्य विभागास प्रस्तावित आहे. नंदुरबार जिल्ह्यात जुलै ते सप्टेंबर 2023 मध्ये त्याचबरोबर 198 बालमृत्यू. बीड जिल्ह्यात जुलै ते सप्टेंबर 2023 99 बालमृत्यू. नाशिक जिल्ह्यात जुलै ते सप्टेंबर 2023 182 बालमृत्यू. अहमदनगर जिल्ह्यात जुलै ते सप्टेंबर 2023 97 बाल मृत्यू. मेळघाट अमरावती जिल्ह्यात जुलै सप्टेंबर 2023 83 बालमृत्यू झालेले आहेत. भारतासाठी ठरवून दिलेल्या SDG गोल म्हणजे शाश्वत विकास ध्येयाप्रमाणे 2030 मध्ये बालमृत्यू दर 25 करणे अपेक्षित आहे. परंतु SRS डाटा 2020 नुसार बालमृत्यू दर हा 18 गाठलेला आहे. बालमृत्यू कमी करण्यामध्ये राज्याचा 3रा क्रमांक आहे. याच्या अहवालाचा तपशील हा निवेदनाच्या उर्वरित प्रतमध्ये जोडला गेलेला आहे. अध्यक्ष महोदय धन्यवाद. महाराष्ट्र विधानसभा नियम क्रमांक 47 अन्वये निवेदन करण्याबाबत आदितीताई. दुसरे झालं लोढा साहेब. माननीय अध्यक्ष महोदय, सन 2023 से विधानसभा विधेयक क्रमांक 61 यूनिवर्सल स्किल टेक विद्यापीठ विषय विधेयक 2023 मांडण्यास मला सभागृहाची अनुमती द्यावी. प्रस्ताव असा आहे की सन 2023 चे विधानसभा विधेयक क्रमांक 61 युनिव्हर्सल स्किल टेक विद्यापीठ वसई वाचून पूर्ण करून घेतो. वसई एक मिनिट. वसई विधेयक 2023 मांडण्यास अनुमती देण्यात यावी. प्रश्न असा आहे की 2023 चे विधानसभा विधेयक क्रमांक 61 युनिव्हर्सिटी विद्यापीठ वसई विधेयक 2023 मांडण्यास सभागृहाची अनुमती आहे काय? अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत आहे. प्रस्ताव संमत झाला. मंत्री महोदय. माननीय अध्यक्ष महोदय, मी आपल्या अनुमतीने सन 2023 से विधानसभा विधेयक क्रमांक 61 यूनिवर्सल स्किल टेक विद्यापीठ वसई विधेयक 2023 मानतो.
एक मिनिट विधेयक मांडण्यात आले. हा नाना अध्यक्ष महाराज, देतो. माझा स्पेसिफिक याच्यामध्ये माझा प्रश्न आहे अध्यक्ष महाराज की माननीय झालं ना? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगितलं की अध्यक्ष महाराज या ठिकाणी त्यांनी जे आपलं मत मांडलं त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की विदर्भावर आम्ही बोललोच नाही. अध्यक्ष महाराज, मी गडचिरोली पासून तर बुलढाण्यापर्यंतच्या प्रत्येक तालुक्याच्या विकासाचा एक प्लॅन विदर्भ विकासाचा आम्ही सरकारला दिलेला आहे अध्यक्ष महाराज, आणि मी त्याच्यावर 293 वर त्याच्यावर स्पष्टता मांडलेली आहे अध्यक्ष महाराज. यांचे वित्तमंत्री म्हणाले की आता विदर्भाचा बॅकलॉगच संपलेला आहे. अशा पद्धतीचं उत्तर यांचे वित्तमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी दिलेलं आहे अध्यक्ष महाराज. नाही ऐका ना अध्यक्ष महाराज, मगाशी माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं की आम्ही विदर्भाबद्दल बोललोच नाही. मी तालुका या गडचिरोली जिल्ह्यापासून गडचिरोली जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यापासून तर बुलढाण्यापर्यंतच्या सगळ्या तालुक्यापर्यंत बोललो, पण सरकारला विदर्भाला न्याय द्यायचा नाही आहे हे सरकारने सांगावं अध्यक्ष महाराज. यांनी ठराव आणलेला त्याच्यावर चर्चा करायला तयार नाही. हे विदर्भ विकासाच्या विरोधात आहे. न्यायांचं काय झालं, कार्गोचं काय झालं, त्याचं उत्तर हे देऊ शकत नाही अध्यक्ष महाराज. साहेब अध्यक्ष महोदय, एक मिनिट. अध्यक्ष महोदय, मी वस्तुस्थिती लक्षात आणून दिली म्हणून मिरची लागली आहे. मिरची तुम्हाला संधी होती अध्यक्ष महोदय. प्रत्येक मी कोणी बोललं नाही असं नाही म्हटलं, मी सांगितलं प्रत्येक विधानसभेमध्ये नागपूरच्या अधिवेशनामध्ये विरोधी पक्ष अंतिम आठवडा प्रस्ताव देताना विदर्भावर अंतिम आठवडा प्रस्ताव देतो. तुम्ही एकतरी दिला? एकतरी दिला? तुम्हाला 3 वेळा संधी होती. तुम्हाला एक वोट टाकली म्हणजे विदर्भाचा प्रस्ताव होतो? नाही होत, असं होत नाही. आता यांच्या लक्षात आलं म्हणून मूर्छी लागली. आणि मला आनंद आहे सुनील प्रभू, मला काय आनंद आहे की सुनील प्रभू विदर्भावर आक्रमक आहेत. म्हणजे ज्यांनी विदर्भावर अन्याय केला तेच आता आक्रमक आहेत. पण हरकत नाही अध्यक्ष महोदय, या निमित्ताने एवढं सांगू इच्छितो तुमचा खरा चेहरा उघड झालाय म्हणून तुम्हाला मिरची लागली. तुमचा खरा चेहरा उघड झालाय म्हणून मिरची लागली आहे. आम्ही तो उत्तर देणारच आहोत. वरच्या सभागृहात चर्चा झाली आहे, चालली आहे, मी तिथे उत्तर देणारच आहे विदर्भावर. मंत्री महोदय सन 2023 से विधानसभा विधेयक क्रमांक 61 युनिव्हर्सल स्किल टेक विद्यापीठ वसई विधेयक 2023 विचारात घेण्यात यावे असा मी आपल्या अनुमतीने प्रस्ताव मांडतो. असा आहे की सन 2023 चे विधानसभा विधेयक क्रमांक 61 युनिव्हर्सल स्किल टेक विद्यापीठ वसई विधेयक 2023 विचारात घेण्यात यावे. कोणाला बोलायचं का? हा प्रश्न असा आहे की सन 2023 चे विधानसभा विधेयक क्रमांक 61 युनिव्हर्सल स्किल टेक विद्यापीठ वसई विधेयक 2023 विचारात घ्यावे काय? अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत आहे, होयचे बहुमत आहे. विधेयक विचारात घेण्यात येत आहे. आता विधेयक खंडशः विचारात घेण्यात येईल. खंड 2 ते 53 खंड 1 संपूर्ण शीर्षक आणि हेतुवाक्य हे विधेयकाचे भाग समजण्यात यावेत. अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत आहे, होयचे बहुमत आहे. खंड 2 ते 53 खंड 1 संपूर्ण शीर्षक आणि हेतुवाक्य विधेयकाचे भाग झाले. एक मिनिट मंत्री महोदय, मांडला ना सर. मांडला. प्रस्ताव असा आहे की सन 2023 चे विधानसभा विधेयक क्रमांक युनिव्हर्सल स्किल टेक विद्यापीठ वसई विधेयक 2023 संमत करावे. प्रश्न असा आहे की सन 2023 चे विधानसभा विधेयक क्रमांक 61 युनिव्हर्सल स्किल टेक विद्यापीठ वसई विधेयक 2023 संमत करावे. अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत आहे, होयचे बहुमत आहे. विधेयक संमत झाले. हा घ्या. धन्यवाद अध्यक्ष महोदय. धन्यवाद अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, मी अत्यंत महत्वाच्या विषयावर आज पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन घेतोय. आज ज्या विषयावर
अध्यक्ष महोदय मी ज्या विषयावर माझी सर्व सन्माननीय सदस्यांना विनंती आहे, मी पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनवर बोलतोय. माझा आटोपल्यावर आपण जर बोलले तर बरं होईल. प्लीज माझी विनंती आहे. अध्यक्ष महोदय, माझा आजचा हा विषय अत्यंत महत्वाचा आहे. शेतकरी प्रतिनिधींचा हा विषय आहे. माझ्या पाचोरा आणि भडगाव तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीचा हा विषय आहे की त्या विषयामध्ये बँकेचं काहीतरी 5-7 करोड रुपयाचं लोन असताना तिथल्या माजी सभापती आणि संचालकांनी एक प्रॉपर्टी विक्रीला काढली. ती प्रॉपर्टीची जाहिरात ही मुंबईमध्ये केली आणि बाजार समिती ही माझ्या पाचोऱ्याची होती. अध्यक्ष महोदय, त्या प्रॉपर्टीची बाजार मूल्य ही 20 करोड रुपये आहे. त्याची शासकीय मूल्य ही 9 करोड रुपये असताना फक्त 4 करोड रुपयामध्ये ती प्रॉपर्टी विकली गेली. आम्ही अध्यक्ष महोदय त्याला गेल्या 2-4 वर्षापासून ती प्रॉपर्टी थांबवली. परंतु आज आमच्या इथल्या तहसीलदारांनी त्यांना पत्र दिलेलं असताना सुद्धा 50 लाख रुपये घेऊन ती प्रॉपर्टी आज ताब्यात देण्याचा प्रयत्न केला, किंबहुना ती दिली. आणि अध्यक्ष महोदय, आज तारीख असताना आम्हाला DRTA मुंबईनी आज स्टेटस्को दिलेला आहे. माझी माननीय मुख्यमंत्री महोदयांना विनंती आहे, मी आदरणीय पणन मंत्री महोदयांचे मनापासून आभार मानेल की ते जेवढं कर्ज होतं ते कर्ज फेडण्याकरता माननीय पणन मंत्री महोदयांनी लेखी उत्तर दिलं की मी 5 करोड रुपयाचं कर्ज तुम्हाला द्यायला तयार आहे. ही सगळी वस्तुस्थिती असताना एका मंत्र्याच्या दबावाखाली 50 लाख रुपयाचं आमिष घेऊन त्यांनी त्या ठिकाणी आज तो ताबा दिला. माझी माननीय मी पत्र दिलेलं नाही, त्याच्यामुळे मी नाव घेऊ शकत नाही. मी पत्र दिलेलं नाही आहे, त्याच्यामुळे मी सभागृहामध्ये कुठल्या मंत्र्याचं नाव घेणार नाही. परंतु माझी माननीय मुख्यमंत्री महोदयांना, माननीय पणन मंत्री महोदयांना माझी विनंती आहे की आज त्या विषयामध्ये यांनी या ठिकाणी त्या चौकशीचे आदेश करावे आणि संबंधित तहसीलदाराला आजच्या आज सस्पेंड करण्याचे आदेश माननीय मुख्यमंत्री महोदयांनी करावे. अशा पद्धतीची विनंती करत असताना शेतकरी सभासदांची असलेली प्रॉपर्टी ही थांबवण्याकरता, ही वाचवण्याकरता मार्केट कमिटी कर्ज फेडायला तयार आहे, कर्ज भरायला तयार आहे. पणन मंत्री महोदय आम्हाला 5 करोड रुपयाचं कर्ज मंजूर करताय, मग ही प्रॉपर्टी विकण्याची गरज काय आहे? ही विनंती माननीय मुख्यमंत्री महोदय आणि पणन मंत्री महोदयांना करतोय. मला या पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनवर माननीय पणन मंत्री महोदय यांनी उत्तर द्यावं आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांनी या भ्रष्टाचारी तहसीलदाराला आत्ताच्या आत्ता सस्पेंड करावं. अशा पद्धतीची विनंती मी आज या इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून करतो. मंत्री महोदय, नाही एकच मिनिट, नाही एक मिनिट. विरोधी पक्ष नेते त्यांचा जो मुद्दा बरोबर आहे का त्या ठिकाणी 5 कोटी रुपये जे त्यांनी कर्ज घेतला होता ते आजच माझ्याकडे आले आणि आजच्या आज आम्ही मीटिंग घेऊन त्यांना 5 कोटी रुपये कर्ज मंजूर केला. त्यानुसार आता ते त्यांना मुंबईमधून स्टे बी मिळाला, पण तहसीलदार महोदयांनी मध्यंतरी काहीतरी गडबड केली असं त्यांचं बोलणं आहे. नाही काय घेतले मला माहिती, परंतु यांचे 5 कोटी रुपये आम्ही तुम्हाला मंजूर केले, ते तुम्हाला देणार आहे आणि ती जागा परत आपल्या मार्केट कमिटी पाचोऱ्याची होणार आहे. विरोधी पक्षनेते. नाही अध्यक्ष महोदय, इथे झालं किशोरराव, थांबा जरा 2 मिनिट. अध्यक्ष महोदय, या सभागृहामध्ये ज्या पद्धतीनं विरोधी पक्षनेते उद्या विरोधकांनी 293 विरोधी पक्षनेत्यांचा उद्या सांगतो मी. विदर्भातल्या प्रश्नाला घेऊन दिला. अंतिम आठवड्यामध्ये आणि सत्ताधाऱ्यांचा प्रस्ताव होता, त्यावर चर्चाच नाही. आम्हाला वाटलं सत्ताधाऱ्यांचा प्रस्ताव आहे, विदर्भावर चर्चा होईल, त्यावर चर्चाच नाही. तो रेकॉर्डवर आहे, आजच्या कामकाज पत्रिकेमध्ये आहे. आणि आज असताना सुद्धा सत्ताधाऱ्यांनी त्यावर न देता विरोधकाकडे बोट दाखवला. 293 मध्ये आम्ही उल्लेख केला विदर्भातल्या प्रश्नाच्या संदर्भात. अनेक प्रश्न नानाभाऊंनी, इकडच्या सदस्यांनी विदर्भाच्या विकासाचे प्रश्न मांडलेत, आम्ही मांडलं, त्याला कुठेही उत्तर नाही.
त्यावर कुठलीही काही कारवाई नाही आणि मात्र उलटा चोर कोतवाल को दाटे अशा पद्धतीनं उलट आमच्यावरच आरोप करून गेलेत. याचा आम्ही निषेध करतो अध्यक्ष महोदय. आणि विदर्भावर चर्चा होऊ दिली नाही म्हणून आपण या संदर्भातला एकतर नाही काय रुलिंगचा आता विषय राहिलाय आपण या आम्ही अध्यक्ष महोदय बहिर्गमन करतो. अध्यक्ष महोदय मुख्यमंत्री महोदय अध्यक्ष महोदय हे विरोधी पक्षाचं हे मगरमच्छ आसू आहे. हे मगरमच्छ आसू आहे. यांनी अंतिम आठवडा प्रस्ताव द्यायला त्यांना संधी होती परंतु त्यांनी ते दिलं नाही. यावरून विरोधी पक्षाचं विदर्भावर असलेलं प्रेम या ठिकाणी दिसून आलेलं आहे आणि म्हणून अशा प्रकारचं वॉकआउट करून या बेगडी प्रेम त्यांनी दाखवून ज्या विदर्भातली जनता त्यांच्यावर विश्वास ठेवणार नाही. या सरकारने विदर्भासाठी घेतलेले अनेक निर्णय या ठिकाणी माझ्या हातामध्ये आहेत. आम्ही धानाला बोनस दिला 20,000 रुपये. एक मिनिट या अध्यक्ष महोदय विदर्भासाठी सरकारने अनेक महत्वाचे निर्णय घेतलेले आहेत. स्वर्गीय वसंतराव नाईक शेती स्वावलंबी मिशनला मजबूत करण्यासाठी आपण पावलं उचलली आहेत. आत्महत्या थांबवण्यासाठी टास्क फोर्सला बळकटी देण्याचा निर्णय घेतला आहे. सुरजागड येथे 14,000 कोटी आणि 5,000 कोटीचे 2 नवीन प्रकल्प उभारण्यास मान्यता दिलेली आहे. 6,050 रोजगार निर्मिती होते. आणखी यामध्ये 1,500 कोटी एवढी गुंतवणूक असलेला स्टील प्रकल्प गडचिरोलीमध्ये 15,000 कोटी त्यामध्ये 10,000 लोकांना नोकऱ्या मिळणार आहेत. अध्यक्ष महोदय राज्याचं नवीन धोरण अंतिम टप्प्यात आहे. त्याचा विदर्भाला लाभ होणार आहे आणि तुमचं किती होणार आहे ते किती 45,000 कोटी आणि MIDC मध्ये विदर्भातल्या गडचिरोलीमध्ये 45,000 कोटी रुपयांचे MOU साईन झालेले आहेत. त्याच्यामध्ये अनेक हजारो लोकांना नोकऱ्या मिळणार आहेत. त्याचबरोबर विदर्भात 11 जिल्ह्यात 2,517 मेगावॅट पवन ऊर्जा प्रकल्प उभारणीस देखील आपण संधी देतोय. त्याचाही निर्णय घेतोय. समृद्धी महामार्गामुळे विदर्भ मराठवाडा असे 3 टुरिझम सर्किट आपण तयार करतोय. त्याचबरोबर त्या ठिकाणी 13 ठिकाणी कांदा इरिगेशन सेंटर आपण काकोडकर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करतोय आणि त्याचा फायदा देखील शेतकऱ्यांना होणार आहे. आणि मी माझ्या भाषणात सांगितलं संत्र्याचा जो आहे जे बांगलादेशला जाणारा संत्रा त्याच्यावर आयात कर इम्पोर्ट ड्युटी वाढवल्यामुळे आपण त्याला देखील 139 कोटी रुपयाचे बच्चू भाऊ अनुदान दिलेलं आहे. आणि त्याचबरोबर धानाला 20,000 रुपये हेक्टर आपण बोनस दिलेला आहे. 2 मिनिट हे बोलून झालं तुम्ही. आणि म्हणून त्याचबरोबर सिंदखेड राजा येथे राजमाता जिजाऊ जन्मस्थळाचा विकास करण्यासाठी देखील निधी दिलाय. गोसी खुर्द येथे जागतिक दर्जाचा जलपर्यटन प्रकल्प 101 कोटीच्या प्रस्तावास अध्यक्ष महोदय मान्यता दिलेली आहे. सुरजागड लोह खनिज प्रकल्प सुरू करण्यास आपण प्राधान्य दिलेलं आहे. चंद्रपूर जिल्ह्यात भद्रावती येथे कोळसा खनिजावरील आधारित कोल गॅसिफिकेशन द्वारे हायड्रोजन आणि युरिया निर्मितीचा 20,000 कोटींचा गुंतवणूक प्रकल्प आपण सुरू करतोय. 10,000 प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष अनेक लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. अध्यक्ष महोदय विदर्भ आणि मराठवाड्यात कापसाचा आणि याचा आहे ना कापूस आणि सोयाबीन यांच्या मूल्य साखळ्या विकसित करण्यात आल्या आहेत आणि या नुकसान भरपाईमध्ये देखील कापूस आणि सोयाबीनला बच्चू भाऊ 27,000 रुपये हेक्टरी आपण मदत देण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि त्यामध्ये आम्ही इथे उत्तर देण्याच्या अगोदर 14 शेतकरी आपण बाहेर बोलवले होते. सिंबॉलिक त्यांना 27,000 गुणिले 3 हेक्टर 81,000चा चेक देखील आपण त्यांच्या हातात देऊन आलोय. आणि संध्याकाळी त्याच दिवशी डीबीटीने त्यांच्या खात्यात पैसे जमा झालेले आहेत. आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय त्याचबरोबर चालू वर्षी 520 कोटींचे कार्यक्रम आपण या चालू वर्षी राबवणार आहोत. 238 कोटी 89 लाख कापसासाठी
आणि 281 कोटी 97 लाख सोयाबीनसाठी, कापसासाठी 500 व सोयाबीनसाठी 270 शेतकरी उत्पादक कंपन्या आपण स्थापन करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर मगाशी सांगितलं मी धानाच्या बोनसचं सांगितलं, त्याचा लाभ जवळपास 6 लाख शेतकऱ्यांना मिळणार आहे. त्याचबरोबर महाविकास आघाडी सरकारने जे पैसे छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेतले द्यायला पाहिजे होते ते विसरले, परंतु आम्ही विसरलो नाही, आपलं सरकार विसरलं नाही. 6.5 लाख शेतकऱ्यांना या ठिकाणी त्याची देखील कर्जमाफी या ठिकाणी सरकारने देण्याचा निर्णय घेतलाय. 5,500 कोटी रुपये त्याला खर्च येणार आहे आणि त्यामुळे त्याच्यात विदर्भाला देखील मोठ्या प्रमाणावर फायदा होणार आहे, विदर्भातल्या शेतकऱ्यांना. आणि म्हणून या 6 लाख शेतकऱ्यांना फायदा होईल त्यासाठी 1400 कोटी धानाचा जो बोनस आहे 1400 कोटी निधी लागेल नाना. आणि विदर्भातील सिंचनाचा अनुशेष पूर्णपणे दूर करण्यासाठी सरकारने पावलं उचललीत. पैनगंगा नदीवर 11 बॅरेजेस देखील बांधण्यात आलेत आणि त्याचबरोबर जिगाव प्रकल्पाला गती दिलेली आहे. वैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्पासाठी 83,646 कोटी रुपये खर्च येणार आहे. त्याला केंद्राकडे देखील आपण आदरणीय प्रधानमंत्री महोदयांकडे देखील विनंती केलेली आहे आणि ते आपल्याला नक्की मदत होईल. अमरावतीमधील 100 प्रकल्पांचे सुधारित नियोजन बच्चूभाऊ केले. अनुशेष संपवण्यासाठी 100 प्रकल्पांकरता 6,777 कोटी आणि 2023-24 मध्ये सुमारे 2,192 कोटीची तरतूद केलेली आहे. गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्पास गेल्या वर्षी 1,500 कोटी, जून 2024 पर्यंत हा प्रकल्प पूर्ण होईल अशा प्रकारचं काम सुरू आहे. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत 10 प्रकल्प पूर्ण झाले असून उर्वरित 17 प्रकल्प जून 2025 पर्यंत पूर्ण करण्याचा आपला मानस आहे. आत्महत्याग्रस्त विदर्भ आणि मराठवाड्यातल्या बळीराजा जलसंजीवनी योजना राबवली जाते. त्यात 91 प्रकल्पांचा अध्यक्ष महोदय आपण समावेश केला आहे. पूर्व विदर्भात 6,074 माझी मालगुजारी तलाव आहेत. यातल्या 2,588 तलावांची वर्ष 2025 पर्यंत पुनर्बांधणी करण्यात येईल. 533 कोटी निधी त्याला देखील आपण मंजूर केलेला आहे. अमरावती येथे PM मित्रा टेक्सटाईल पार्क उभारण्यात येणार आहे बच्चूभाऊ. त्याच्यामध्ये हजारो लोकांना त्या रोजगार मिळणार आहे, शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे. वस्त्रोद्योग धोरणात एकूण 4 झोन तयार केलेत. विदर्भाचा समावेश झोन 1 मध्ये आपण केलेला आहे. हा देखील विदर्भाला फायदा होणार आहे. असे अनेक निर्णय नाना भाऊ आपण पोरादेवी साठी किती 593 अरे पोरादेवीसाठी अध्यक्ष महोदय वाढीव मंजुरी 593 कोटीला दिलेली आहे आणि त्याचा देखील विकास आपण करतोय. रामटेकचं आपलं राम मंदिर आहे ना, राम मंदिर जे आहे ते देखील म्हणजे अयोध्या आहे आणि त्याचा देखील विकास आराखडा बनवण्याचा निर्णय आपण घेतलाय आणि त्याला देखील सरकारकडून निधी देण्यात येणार आहे. हे सरकारचं विदर्भाच्या बद्दल असलेलं प्रेम आहे, खरं प्रेम आहे आणि तुम्ही बेगडी प्रेम दाखवून वॉकआउट करता. गडचिरोलीमध्ये 10,000 लोकांना रोजगार आपण दिलाय आणि त्या ठिकाणी स्टील प्लांट त्या ठिकाणी उभं करतोय आणि त्या ठिकाणी आणखी 10,000 लोकांना रोजगार मिळणार आहे. आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय हा खरं खाली बसून बोलू नका, कुणीच खाली बसून बोलू नका. विरोधी पक्षाचं हे अपयश आहे नाना भाऊ. अपयश झाकण्यासाठी अशा प्रकारचा वॉकआउट करून बेगडी प्रेम मगरीचे आसू दाखवून लोक भुलणार नाहीत आणि म्हणून या ठिकाणी सरकारने अनेक निर्णय घेतलेत, अनेक निर्णय घेणार आहे आणि त्यामुळे आतापर्यंत जे आम्ही 1.5 वर्षात निर्णय नानाभाऊ घेतले ते गेले इम्प्लिमेंट. पैसे चेक देतोय आम्ही सगळ्यांना 27,000 गुणिले 3 हेक्टर आणि डीबीटी मधून डायरेक्ट पैसे, आता युबीटी मधून नाही डीबीटीतून
नानाला पटते, परंतु पटलं तरी ते बोलू शकत नाही. त्याच्यासाठी टास्क फोर्सचं पुनर्गठन केलंय नाना, आणि त्यासाठी देखील आपण सरकार म्हणून प्रयत्न करतोय. आणि म्हणून या ठिकाणी एवढंच सांगतो की नाना, हे सगळं तुम्ही ऐकलं नाही, आणि त्यामुळे विदर्भाच्या पाठीशी सरकार हे आपलं आहे. हे विदर्भातलं अधिवेशन आहे. सरकार पूर्णपणे विदर्भवासियांच्या पाठीशी खंबीरपणे उभं आहे, आणि बिलकुल विदर्भाला काही कमी पडू देणार नाही, हा शब्द आमच्या सरकारचा आहे.